आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नव्हे. एरती मा एके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपुली आयसे लावी मनापिसे गोविंदाचे. एरती मा एके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे किरती मागे. एरती मा एके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. विठ्ठला विठ्ठला गरद्दान गंडम रद्भुंग खंडम चलच्चारु शुंडम जगत्रान शुंडम लसद्दंत कांडम विपद्भंग चंडम शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन विहित पाणी मंडन मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरम कंज नेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा प्रथम नमन. पांडुरंगा प्रथम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांकतेजोधिकामोदि वक्त्रम खलानेशवादा पणोदार दक्षम समाधिस्तमूर्तिम भजे ज्ञानदेवम. थोड़ा बेस वाढवा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नव्हे. एरती मा एके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू. पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी सौरादेचे संस्थापक छत्रपतीश्वरांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबार यांचा सर्वांच्या परिचय सर्वांच्या पाठातला
मृत्यूलोकात ज्या घटनेकरता सर्वच जीव परेशान आहे, पण मिळत नाही त्या वस्तूची सुखची उत्तम सुलभता प्राप्त करून देणारा 4 चरणाचा अभंग. विठला अभंग सर्वांच्या परिचित आहे, सर्वांच्या पाठातला. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. तुकोबराय म्हणतात, एच्यावत प्राणी मात्राचं जीवन जर डोळ्यापुढे ठेवत्या जगतामध्ये सामान्य जीवापासून देवापर्यंत, मुंगीपासून हत्तीपर्यंत, पामरापासून मुक्तापर्यंत, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, अनाथापासून सनाथापर्यंत, साकरांपासून राजांपर्यंत, मुमुक्षूपासून मुक्तांपर्यंत, साधकांपासून सिद्धांपर्यंत, विषानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत, किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव फक्त सुखाकरता परेशान आहे. मिळालं का? नक्की नाही. जो जो व्यक्ती जे जे काम करतो ते फक्त सुखाकरता करतो, मात्र तिथं गेल्या त्याला कळतं की आणखी मिळायचं. डिस्टर्ब झाला. तुकोबाराय म्हणले, देव नावाची वस्तू वरती घ्या, त्याचा संग करा, तुम्हाला सुख प्राप्त होईल. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही देव सोडून इतरत्र कोणत्याही माईक पदार्थाचा जर संग कराल तर त्रिकालाबाधित फक्त दुःख आहे. अभंगाचं दुसरं चरण. ज्याला तुम्ही आपलंसं करणार आहात त्याच्या अंगात एक गुण आहे, तो अविनाशी, आणि तो स्वतःचं पद भक्ताला देतो, पण त्याकरता त्याचं वेळ लागावं लागतं. अभंगाचं तिसरं चरण. आणि ज्याला ज्याला त्याच्या निमित्ताने सुख मिळालं तो या जन्मामध्ये उत्तम कीर्तनाला शिल्लक राहिला आणि एका जन्माने त्याचा जन्म सार्थक झाला. अभंगाचा संपूर्ण अर्थ. विठला अभंगावरती बोलत असताना सालाबाद यही वसी श्री क्षेत्र पळवे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर आपल्या गावामध्ये कर्तुम अनंत कर्तुम भगवान कालभैरवनाथ जन्मोत्सवाच्या निमित्ताने 14व्या वर्षातील आजची 6व्या दिवसाची कीर्तन शिव माझ्याकडे आलेली. ज्यांच्या निमित्ताने आपल्या गावाचं दर्शन घडलं ते माझे परमार्थ प्रेमी सुदामजी दळवी सर, त्यांचा आणि या गावचे माजी सरपंच नाना भाऊजी गाडीलकर यांच्या माध्यमातून पहिल्यांदा गावचं दर्शन घडते. आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य म्हणून लाभलेले विलास बबनराव गाडीलकर, हॉटेल कोणता तडका आहे? नगरी. बरं, नगरी तडका आहे का? एकदा जावं लागतं वाटतं. व्हेज आहे का नॉन व्हेज आहे? म्हणजे आपल्या जात आलं पाहिजे, बाकी नाही काय. चांगले तडका आहे, मस्त. दुसरे सहकारी माधव दगडू शेलार, व्हाईस चेअरमन, यांचं सौजन्य प्राप्त झालं. कोणीतरी कोणाचं तरी सौजन्य केल्याशिवाय मोठी मोठी माणसं गावात येत नसतात. महाराष्ट्रभर प्रचंड मोठे गुणवान लोक आहेत, आणि जेवढे गुणवान आहेत त्याच्यापेक्षा चौपट श्रीमंत माणसं आहेत. फक्त त्यांच्या दातृत्वाला सांगावं लागेल की तुमचं थोडंसं दान खर्ची घातल्याने महाराष्ट्रातले चांगले गाणारे, चांगले वाजवणारे, चांगले बोलणारे सहज कोणातरी एखादा व्यक्ती येऊन जातो आणि भगवंताची कृपा घडते, एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचं परिवर्तन घडतं. त्यामुळे सुंदर ज्यांना आत्ता चालायला गायली, देवदास महाराज कापसे असतील, मयूर महाराज चव्हाण असतील, महाराजांचं नाव प्रदीप महाराज, त्यांनाही धन्यवाद. दुसरे पकवाज वादक आमचे मित्र पांडुरंग महाराज आंभोरे, त्यांनाही धन्यवाद. सुंदर माईक सिस्टीम आहे. इकडे आमचे थोरात सर आहेत, संस्थेचे विद्यार्थी आहेत, छोटे छोटे चोपदार महाराज आहेत, भजनी महिला मंडळ असतील, विणकरी असतील, तुळशीवाले असतील, कळशीवाले असतील. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमाची शूटिंग होती. देव माणूस, बाप माणूस का कोणता? बाप माणूस. तेवढं सर्वांना धन्यवाद. माझा आवाज येतो ना सर्वांना? आवाज येतो का? असं काहीतरी मान हलव ना, काहीतरी करा ना. असं येतो का? एकदा टाळी वाजवा बरं सर्वांनी. येतो. एकदा फक्त महिला मंडळाने टाळी वाजवा. आता तुमची टाळी वाजणार आहे. आमच्या टाळ्याचा खेळ पांगलेला आहे. काय झालं, महाराष्ट्र शासनाने एक GR काढला. केंद्र सरकारने मोदी सरकारच्या कालखंडात 2 ते 2.5 हजार कायदे अमेंडमेंट झाली. कायद्याची सुधारणा झाली, कायद्यात अमेंडमेंट झाली बऱ्याचशा घटनेमध्ये. आता कायदा कोणता आला आहे? 2024च्या निवडणुकीमध्ये 288 आमदारामध्ये 144 आमदार ह्या महिला असतील. येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये 48 खासदारापैकी 24 खासदार ह्या महिला असतील. तुम्हाला आनंद नाही झाला? टाळी वाजव की. यांना टाळ्या नाही वाजल्या मला मान्य, पण तुम्ही का तोंड पाडलं? हे टेन्शनमध्ये आहेत की आपला मतदारसंघ गेला. या रसकर साहेब, या सगळे चालत का? या वाघोंडेहून आलेत. कालच आमच्या मयूरनं मस्तपैकी नीलाग्रो सुरू केलं आहे. विलेज इकडे फॅमिली सगळी रसकर कंपनी. चला, आमची भावी प्रतीक्षा आमची भावी न्यायाधीश ही भविष्यातली.
मग प्रश्न आहे का? Yes. कौतुकाचे म्हणजे ते सगळे शिकलेले आहेत. त्यापेक्षा आमचा मयूर दररोज ज्ञानेश्वरीतल्या 3 ओव्या पाठ करतो. आता कुठपर्यंत आली ज्ञानेश्वरी? पहिल्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. वाघुंडे कौतुक केलं पाहिजे ना, स्वतःचं कॉलेज करत करत, वेल एज्युकेटेड. देवदास महाराज कौतुक तर करावं लागेल ना. माझ्याही जवळजवळ ज्ञानेश्वरी पाठ आहे, जवळजवळ गाथा पाठ आहे माझ्या. मला टाळ्या नाही वाजत तरी चालेल, यांना वाजवत जा, मी खुशच आहे. माझं काय असतं का नाही, वक्त्याचं काय काय. मी ज्यांच्याकडे माझं पखवाज आणि संस्कृतचं शिक्षण झालं, पांडुरंग महाराज वैद्य, मी 3 व्यक्तीकडे पखावत शिकलो. सुरुवातीच्या कालखंडात आदरणीय गुरु अशोक नामदेवजी महाराज चारठाणकर, नंतर आदरणीय गुरु वैकुंठ अशोक पांडुरंग महाराज वैद्य, आणि नंतर ज्यांच्याकडे माझं विशारद झालं. मी पखवाज वाजवायचं थांबून 23 वर्षे झालीत. माझं 2002ला विशारद कंप्लीट आहे. मी 18 वर्ष पखवाज वाजवला. पांडुरंग महाराज विचारा माझा हात किती तयारी. म्हणून तुम्हाला म्हणतो की दुप्पट वाजा प्रदीप महाराज. मी आत्ता वाजवला तर तुम्ही विचार करा की हातातली स्पीड काय आहे. आजचं स्टेटस पहा माझं. मी काल तुकोबाराच्या भंडारा डोंगरावर कीर्तन होतं माझं, आणि तिथं गेलो नेमका हरिपाठ चालू होता. 2 हरिपाठ, मंडळाचा सप्त्याचा एक चालू होता आणि बदला नित्याचा एक चालू होता. पण नेमका हरिपाठ चालू असताना लाईट गेली म्हणून तो वादक होता, जोडायला गेला लाईट. ते पकवत तसाच दिसला मोकळा. मग वाजवला मी, यानं केलं शूटिंग, टाकलं मी याला स्टेटसला. ज्यांनी कधी पाहिलं नव्हतं ते बापरे तुमचं तर पकवाज भलतात तयारी. म्हणलो पहिला मी पकवाजाच. महाराष्ट्रातले 90% कीर्तनकार पूर्वीचे पकवाज वादक आहेत. 90% वादक लवकर कीर्तनकार होतो. तुम्ही वाईट नाही वाटू द्यायचं. गायकापेक्षा लवकर होतो का? कारण वादकाचा पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट फक्त ऐकण्यावर असतं. गायकाच्या डोक्यात टेन्शन असतं, आता पहिलं चरण येतं आहे का दुसरं येतं नाही केलं. कारण वक्ता कोणत्या चरण उतरण्याची कल्पना नसते. बरं तो कोणत्या रसात उतरणे हे माहीत नसतं. बरं दोघातिकाच्या पुढं माईक येत, कोणाचा नंबर लागतो. त्यामुळे त्यांच्या डोक्यात सतत एक विचार चालू असता की यानंतर काय म्हणायचं, यानंतरचा कोणता वेळ. तसं वादका न्यूट्रल असतं ना, ते कोणीही बोललं तर त्यांना वाजवायचंच. त्यांना माहितीच नाही काही कसंही ओव्हर टाकली तर बॅटिंगची. त्यामुळे वादकाचं जास्त कीर्तनावर लक्ष असतं. वादक थोडासा लवकर वक्त्याच्या दृष्टीने वळतो लवकर. तुम्ही कोणालाही विचारा पूर्व, यातले जर मागं चेक केले तर यातले 90% सर्व अगोदरचे वादकच आहेत. कुठेही पाहायला गेले की ते असतात. ते थोडंसं पूर्वीच्या कालखंडात मी 17-18 वर्ष वाजवलं. या क्षेत्रात मला 34 वर्ष झाले. त्यातले जवळजवळ 32 वर्ष झालं मी कीर्तनं करतो की नाही. इयत्ता 6वीपासून आळंदी येते की नाही. आणि थोडासा परमार्थावर प्रेम करत असल्यामुळे मी विना घेऊन थोडंसं नाचू देत नाही. म्हणून त्याला म्हणलं किंवा डायरेक्ट विना लिहून दे की नाही. मला ते आवडत नाही कीर्तन नाचलेलं असं काही बी नाही आवडत मला. जे आहे ते आपलं स्टेटस आपल्या मर्यादेत आपल्या वदनात वागायचं. आपण मोठ्याची लेकर आहेत, आपल्याला शुभल असं वागावं, शुभल असं बोलावं आहे की नाही. असं काय नाही. पहिल्यांदा पळव्यात आलो 34 वर्षात काय माझी डायरी रिकामी होती का? सरपंच चालूच असतं. मी नालमुंगावचा सप्ताह का 14 वर्ष थांबला का? इथं कोणावाचून कोणाचं काही राहत नसतं, काय होतं नसतं. फक्त ज्याने तिने आपल्या कर्तव्याशी सन्मुख राहावं, आपल्या कामाशी आपल्या कार्याशी तत्पर राहावं. आपल्याकडून संप्रदाय मोठा नाही झाला तरी चालेल, संप्रदायाला आपल्यामुळे काही होणार नाही याच्याकरता थोडासा प्रयत्न करत जावेत. रात्री मला एक सुंदर वाक्य सुचलं डोंगरावरती. आपण गायक असेल, वादक असेल, कीर्तनकार असेल, आपण एकमेकाचे स्पर्धक नाहीत. आपण सर्व मिळून वारकरी संप्रदायाचे प्रचारक आहेत. स्पर्धक नाहीत, प्रचारक आहेत. आपण स्पर्धा कशा शक्ती आपल्या सर्वांना मिळून ते तत्त्वज्ञान जगभर न्यायचं आहे. ठीक आहे. इंडियन फिलॉसॉफी भारतीय तत्त्वज्ञान जसं जगातलं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड विश्वातल्या 195 देशामध्ये सर्च करा. संपूर्ण विश्वात कुठेही जा, हो भारतीय तत्त्वज्ञानाला खूप मोठा रिस्पेक्ट केला जातो. इराले जेवढे फिलॉसॉफर आहेत जेवढे तत्त्वज्ञानी पुरुष आहेत ना, हे प्रचंड मोठे आहेत. मी काल एक ताकदीने विधान केलं. महाराष्ट्रामध्ये 13 कोटी लोक राहतात सर. 13 कोटी लोकांपैकी जर महाराष्ट्राचं सोडा, मंडपापुरतं बोलतो, मंडपात इथं जे लोक आहेत ना, यातल्या 1% लोकांनी देखील वेद पाहिला नाही. 1%. 4 वेद इथे सर्वांना माहिती आहे, पण वेद पाहिला का तर एकाने पाहिला नाही. म्हणून तो माझं वैयक्तिक मत असं, महाराष्ट्र शहाणा वेदाने झाला नाही, महाराष्ट्र शहाणा गाथाने ज्ञानेश्वरीनं झाला. महाराष्ट्राचं हृदय गाथाने ज्ञानेश्वरी वाङ्मय संतांचं शहाणं केलं आम्हाला. आमच्यासारखे शेतकऱ्याची पोरं कीर्तनकार व्हावेत यापेक्षा आणखी काय असू शकतं. हे तिचं उत्तम उदाहरण आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे जे हरिपाठातला अभंग तो नाचून म्हणण्याचा, तो नाचाच्याच या करता, कारण हा अभंग क्रांतिकारी अभंग आहे. ज्ञानोबा सांगतात या पिढीत जगणारे आम्ही, या पिढीत एक गुरु एक शिष्य परंपरेत जगणारा हा परमार्थ ज्ञानोबाने सर्वांकरता मुक्त करून टाकला. प्रगट भूय बोले विश्वमंचे केले, महाराष्ट्राने मोकळा करून टाकला. म्हणून तो वाटेल तो व्यक्ती कीर्तनकार होऊ शकतो सर. वाटेल त्या व्यक्तीला बोलता येतं. इथे काय
इथं कोणालाच प्रॉब्लेम नाही. इथं जात आडवी येत नाही, धर्म आडवत नाही, पंथ काही आडवा येत नाही. इथं कोणाला येऊन संप्रदायाचा तत्वज्ञानाचा प्रसार करता येतो. एवढं मोठं मोकळं करून ठेवतं, काय लाजायचं कारण आहे. मला याकरता बोलायचं, संतांनी जगाला शांती प्रदान करण्याकरता अनेक कामं केली. सर्व माणसांनी सर्व घटनेची भूक पाहिली. जसं एखादा व्यक्ती गावचं नेतृत्व करू लागला की गावात काय काय कमी आहे याचं ऑब्झर्वेशन करतो आणि आपल्या ह्या गावाला हे काम केल्याने आपली डिमांड कंप्लीट होण्याकरता काय करावं लागेल, आमदार खासदार कोणाला भेटता येईल, मिनिस्टर कोणाला भेटता येईल, गावाचं कल्याण झालं पाहिजे. तसं संतांनी इथल्या समाजाची नीड गरज ओळखली. समाज भुकेलेला आहे, पण समाज ज्या घटनेकरता भुकेला आहे, काय झालं, नीड ही ग्रीड झाली. अन्न वस्त्र निवारा ही काय आहे, नीड आहे, पण ती ग्रीड भुकेत परिवर्तित झाली. होती एक काळ ती अन्न वस्त्र निवारा ही मानवाची गरज, ती फिजिकली नीड होती, मेंटली नाही. पण ती आता राहिली का, नाही राहिली. पूर्वीच्या काळातली माणसं चांगले कपडे घालायला भेटतील म्हणून मामाच्या गावाला जाऊन राहत होती. आता दररोज एक अंगावर कपडा भेटतील एवढे श्रीमंत लोक आहेत. सर, माझा एक मित्र आहे, आळंदीत राहतो, त्याच्या शर्टवरती दररोजची तारीख लिहिलेली असते. दररोजची. आज घातलेला शर्ट तो उद्या घालत नाही. 365 शर्ट त्याने शिवून घेतलेली आहेत. कशाची, वस्त्राचं काय विषय राहिला. अन्न पूर्वीच्या काळामध्ये चांगलं खायला भेटत म्हणून लोक भंडाऱ्याला आमदार 10-10, 5-5 किलोमीटर चालत जात होते. आता इथं बटन दाबलं तर घरी खायला भेटतं, काही पण सगळं भेटतं. निवारा नावाची गस्त होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये राहायला काय किती परिस्थिती कठीण होती. आता काय राहिलं तसा विषय. हां, आता ती ग्रीडमध्ये गेले, आता ती भूक झाली. आता किती आलं तर लोक भागा ना. आपल्या शाळेमध्ये आपण एक वाक्य शिकलो, जिथे आबाळ टेकल्यासारखं वाटते त्याला आपण क्षितिज असं म्हणतो. पण आबाळ टेकलेलं कुठंही नसतं. ते जिथं गेले की पुढं दिसतं, पुढं गेले की पुढं दिसतं. तसं ग्रामपंचायत सदस्यापासून ते इनोच्या अध्यक्षापर्यंत संपूर्ण युनिव्हर्सल जगाचा तो अध्यक्ष जरी झाला तर तिथं गेल्यावर त्याला वाटतं आणखी माझ्याकडे काहीतरी कमी आहे, मी देव झालो पाहिजे. श्रीमंत शंकराचार्यांनी वर्णन केले, निशोष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्रा दीपो लक्षे शिक्षिती भारतम क्षतिपती चक्रेशतम वंचती चक्रेश सुरपती ब्रह्मस्पदम वंचती ब्रह्मशिवपदम शिव हरिपदम ही अशा वजिंको गतः. शंकराचार्य सांगतात, इथं कोणताच व्यक्ती त्या पदावरती तृप्त नाही. का, कारण ते नाही तर भेटेल कसं. ज्ञानवरांच्या भाषेत बोलू का, ज्ञानवरा म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. आणखी बोलू माऊलींच्या भाषेमध्ये, जी लोकेचा चंद्रक्षयरोगी जिथं उदय होई असता लागी दुःख लिहून सुखाची अंगी सरित जगाते. ज्ञानवरांची भाषा आहे. ज्ञानवरा म्हणतात नाही जिथे ते कसं भेटेल. तुकोबाराच्या भाषे बोलू का, घायाळाचा करता संग अंगो अंग माखले अंगो अंग माखले अंगो अंग माखले. अंगो एक सूचना लक्षात ठेवा बरं का, एक मला थोडीशी एक सवय आहे, चांगली आहे का वाईट माहीत नाही, पण सवय आहे मला. बसणारे माणसं जोपर्यंत कीर्तनात इन्व्हॉल्व होत नाही तोपर्यंत मला कीर्तनाची ऊर्जाच भेटत नाही. आमचे बाबामाचे कीर्तन हे 5 लोकांचं असतं. किती बोला की आता, 5. कोणत्या, गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारा आणि माईक सिस्टीम. यातला एकही व्यक्ती कमी झाला तरी कीर्तनात रंग भरत नाही. गायक तयारे, वादक तयारे, बोलणारा विद्वान, सिस्टीम चांगली. बसणाऱ्या माणसाने चेहरे पाडल्यावर कसं होईल, प्रसन्न पाहिजे. बसणाऱ्या माणसाला 9 रसाचं ज्ञान असावं लागतं. 9 शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, अद्भुत, दिवस आणि शांत. ही 9 रस त्याला कळावे लागतात. वक्ता जर वीरश्रीमध्ये बोलला तर अंगावरती काटा आला पाहिजे, नाही तर माझा काढायची. जर तो शृंगार रसात बोलला तर ऑटोमॅटिक आपला अब्रोज भवया अशा धनुष्याकार ऑटोमॅटिक झाल्या पाहिजेत. असं शृंगार रसाचं कौतुक आहे. हां, तो जर एखादा हास्य विनोद केला तर सहजपणे मिस्किलपणे मनुष्य हसला पाहिजे. सहज तो रस आहे. मानवाच्या बॉडीमध्ये 14 प्रकारचे वेग ऑटोमॅटिक क्रिएट होत असतात. तो वेग आहे, क्रिएट होतात ते. कोणते, हसणे हा वेग आहे, रडणे हा वेग आहे, जांभई, सिंक, खोकला, तो क्रिएट झाला ना, तो थ्रो करायचा असतो. तो हसलं की कित्येक माणसाला विनोद कळतो पण ते हसत नाहीत, कारण त्यांना वाटतं मी हसलो तो पुढचं मोठा होईल. आता काय संबंध हसण्यात, ते कणतं पण हसत नाही. असं कसं, हां हसणारच नाही ती. काही कारण, अरे बाबा काही कारण नाही ना, बळच काय नाही, आडून नाही, ओढून नाही, ताडून नाही. माणसाला आपल्याला पटत नाही तर माणसाने लांब जाऊन बसावं, पुढं बसलं तर जबाबदारी सांभाळावी की नाही.
रस्ताही मोकळा करायचा नाही, रस्ता नीट करत नाही, हे काय आडून धरण्यात काय मजा? एक तर माणसाने सोडून द्यावं ना, तर नीट तरी करावं, काहीतरी करावं ना, काहीतरी करत जा माणसं, नाही का? नाही नेतृत्व करावं तर मग सांभाळावं जावं आणि करायचं नाही पुढं. सोपं असतं का सप्ताह करणं? सप्ताह करणं सोपं असतं? अहो किती दिवसाची तयारी, किती किती घटनेची तयारी. इथं लोकांना काय पटकन उठाने एखादा शब्द चुकला की नाव ठेवलं होतं. इथं अखंड शब्द लावताना महाराज भीती वाटते कधी कधी. अखंड हा शब्द विण्याच्या संबंधाने असतो. कशाच्या? अखंड हरिनाम असा शब्द आहे तिथं. हरिहराचा भेद करतो आपण. हरीचं नामचिंतन अखंड चालू आहे. मग अखंड कीर्तन पुरतं कीर्तन झालं, कीर्तन संपलं, अखंड काय? भजन झालं काय? त्यामुळे विण्याचा पारा अखंड असतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी त्याच्या पुढचं म्हणू का? जी माणसं कीर्तनामध्ये विण्याचा पहारा घेतात सप्ताहामध्ये, त्याच्यासारखी भाग्यवान माणसं कुठं नाहीत. मी ते इथपर्यंत म्हणेल, कदाचित आपल्याला विण्याचा, अरे थोडंसं मोकळं बोलू का रागण्याला? तर खतं ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याला परमार्थातली अक्कल नाही, त्याला विना देत नाही त्याच्याकडे. पण अखंडाराम सप्त्यातला विना हा कोणालाही घेता येतो. आणखी काय केलं पाहिजे? म्हणजे तो विना अखंडाराम करण्याकरता त्याला गळ्यात माळा असावी लागते नाही, फक्त त्यांनी नामचिंतन करावं एवढा त्याचा विधी आहे. मग कधीही गळ्यात न पडणारा विना जर त्या निमित्ताने पडत असेल तर माझं तर म्हणणं, ज्याच्या वाट्याला पहारा नाही त्याने पहारा मागून घ्यावा, भाग्यवान समजावं. तो काल भरवणात ये, तो कोणाचं उष्ण ठेवीत नाही, नाही कळलं? नीटण्या वागल्या नीट करतो पण. हां, ते काशी ते काल भैरवनाथ, आमच्या आळंदीत काल भैरवनाथ मंदिर आहे. आता बहुतांश ते लोकांना माहीत नाही, पण वडगाव चौकामध्ये काल भैरवनाथ मंदिर आहे ना, त्याला पण भैरवनाथ चौक म्हणतो. तिथं भागीरथी नावाच्या नदीचा उगम आहे. जशी काशीला आहे तशीच. आत्ता मी 4 दिवसापूर्वी ते कीर्तन केलं वाळवण्याला. तिथं ते अखंड पाणी पाहिलं मी. आत्ता सप्ताह चालू ना तिथं. 4 दिवसापूर्वी तिथं कीर्तन होतं. त्या लोकांना म्हणलं या कीर्तनाला पळव्याला. ते म्हणे हा आमचा बी चालू आहे ना. नाही असं सांगितलं. अखंड आहे ना, अखंड प्रचंड दैवत आहे. काशीचं जागृत दैवत आहे क्षेत्रपाल. काशीचं प्रचंड काल भैरवनाथ. कधी जर महाकालला गेलात उज्जैनला तर तिथे देखील महाकालचं दर्शन झालं की काल भैरवनाथाचं दर्शन घेत जावं. तिथे गेले की मंगलनाथाचं दर्शन घेत जावं. मंगलनाथ म्हणजे काय? मंगळ नावाचा ग्रह आहे ना, नवग्रहातला मंगळ नावाचा ग्रहाचं तिथं उगमस्थान आहे, जन्मस्थान. बरेचसे माणसाला तिथं नाही जाता आलं की मग लोक इथं अमळनेरला जातात. इथं जळगाव धुळे अमळनेर. हां, ज्या मुलाच्या कधी मुलीच्या पत्रिकेत मंगळ असतो ना, मांगलिक पत्रिका असते ना, त्याने मंगळाची शांती करावी, मंगळाचं दर्शन घ्यावं, त्याने गणपतीची उपासना करावी. मंगळ ज्या माणसाला मुलाला किंवा मुलीला शांती मंगळ असतो. शक्यतो मांगलिक मुलं हे नेतृत्व करणारे होतात, लिडरशिप असते, त्यांना नेतृत्व गुण असतो. रागीत स्वभावाचा असतो थोडासा, पण नेतृत्व असतं. पोलीस व्हायचं असेल तर मंगळ स्ट्रॉंग असावा लागतो. इंजिनियर होण्याचा मंगळ स्ट्रॉंग असावा लागतो. पूर्वीच्या काळामध्ये मांगलिक पत्रिकेचा विचार केला होता. उलट आता मंगळाचीच मुलगी असावी याकरता लोकांचे प्रयत्न आहेत. हां, चांगली असते मंगळाची मुलगी. मंगळाचा मुलगाही चांगला असतो, नेतृत्व असतं त्याकडे. मी थोडासा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे सरपंचाला म्हणलो, माझं आळंदीमध्ये ज्योतिष कार्यालय आहे, मी सर्व प्रकारच्या पत्रिका पाहतो, सर्व मला चेहरा पाहिलं बरंचसं काय कळतं. ते कुठं कीर्तन सांग. आता यातलं कोण कोण मनातून काय काय म्हणत असेल हे म्हणजे हे बी शास्त्र शिकलो आहे, ते मी सगळे शास्त्र शिकून बसलो आहे. एक तर सायकोलॉजीचा स्टुडंट आहे मी, 4-5 विषयाचा ग्रॅज्युएट विद्यार्थी, लॉसारखे कायदे शिकलो आहे, UP सारखे हार्ट्स एक्झाम दिल्यात मी, जगभरातलं नॉलेज घेऊन बसलो. मी काय एक बसलो का? 5वी ते ग्रॅज्युएट विद्यार्थी शिकवतो ना, हे नाही. त्यामुळे समर्पित आहे. बरं, ते काल परवाचं बोलतो काय पांडुरंग महाराज, हे नाही. त्यामुळे असं काही मोठेपण सांगायला उभा बी नाही आपल्या सर्वशी, पण ते आपल्याला कळावं ना, असं काय नसतं. त्यामुळे माणसाने इथे येताना एकदम न्यूट्रल यावं. आणि त्या भगवंताच्या दरबारात येतात आपण. उद्या तर उत्सव होणार आहे संपूर्ण. काय झालं, महत्त्वाचा विषय घेऊन याकरता समोरच्या पुढे आलो. मृत्यू लोकात ज्या घटनेकरता जीव रात्रंदिवस परेशान आहे, ती वस्तू इथं नाही आहे. ती वस्तू इथं नाही आहे. आणि माणसाला वस्तू ती हवी जी त्याच्याकडे नाही आहे. तो कोणता घायाळाचा करता संग अंग माकले, आहे की नाही. रक्तभंबा झालेल्या व्यक्तीला जर तुम्ही आलिंगन द्या, मिठी द्या, तर तुमचे कपडे लाल होतील ना, कपडे माखले जातील. कोळशात काम करणाऱ्या माणसाला खांदीत काम करणाऱ्या माणसाला आलिंगन देणे, आपले कपडे काळे करून घेणे. तसं या मृत्यूलोकात मी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयामध्ये जर जीव अडकला आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूताचं संपूर्ण शरीर क्रिएट झालं, इथं कशाचबद्दल काही प्रयत्न केला तर इथं वस्तू उपलब्ध नाही. जी माणसं म्हणली होती का लग्न झालं सुख होईल, त्यांना जाऊन भेटा, नाही कळलं. ती परत भेटत नाही, तर काय भेटा, ती भेटत नाही परत. होईनात म्हणून परेशान आहेत, झाले तरी परेशान आहेत, झाल्यावर लेकरं बाळा होण्यात म्हणून परेशान आहेत, ते झाले तर नीट. इथं काही एक परेशानी का?
माणूस थांबतच नाही महाराज. आपले बाबा म्हणायचे वैद्य बाबा, जो पोरगा पहिलीत नव्हतो मी 5 झालं की खुश आहे. कितवीत? तो दुसरीत परत म्हणजे आता दुसरी 5 झालं पाहिजे. बरं तिसरीत गेला, चौथीत गेला, 10वीत गेला. तुम्हाला बस आता 10वी पास झालं की झालं. 10वी पास झाला. बरं सायन्स घेतला, 11वी 12वी झाली. तुम्हाला बस एकदा D.Ed झालं का शिक्षकच झालो. D.Ed झालं, शिक्षकही झालं. आता तर थांबाव. तो म्हणला आता झेडपीला लागला, चांगलं झालं. तो मला पण किती दिवस हाताने खायचं नाही कळलं. पहिलीत खुश होता, बायकोपर्यंत पोहोचला, लग्नही झालं. परत म्हणलं आता दोघांनी कुठून फिरव, परत मुलं झाला. आता परत तोचा मुलगा पहिलीत जाऊ लागला, नाही कळलं. अरे हा पहिलीत होता तर पोरगा पहिलीत गेला. आता तोच 10वी 12वी, त्याचा D.Ed, तो शिक्षक, त्यालाही बायको झाली, परत सून घरात आली. थांबतं काय? जी माणसं त्या परभणी जिल्ह्यात यांच्या वसमाच्या जवळ गाव आहे, तिथं माझं जागराणी काला 2 कीर्तन होती. जागराणी काला रात्रीचं कीर्तन करून ज्यांच्या बंगल्यावरती थांबलो, त्या बंगल्यातल्या मावशी मला म्हणल्या, महाराज 2 मिनटं बोलू का? म्हणलं बोला ना. देवाने भरभक्कम सर्व दिलं आहे, पण थोडीशी नाराजी. म्हणलं काय झालं नाराजीला? सर्व चांगलं केवढा बंगला आहे हा? मी तर विचार करलो. नाही म्हणे एवढाच नाही, असे 5च बंगले आमचे. मग म्हणून नाराज काय आहेत? ते मला नाराज काहीच नाही, पोरगं बैल झालंय. नाही कळलं. आता मला माहीतच नव्हतं, हा प्रकार माहीत नव्हतं काय आहे. मी हा शब्द पहिल्यांदा ऐकलं होतं. मला वाटतं काहीतरी आपलं ऐकण्यात चुकलं. मी परत म्हणलो, मावशी काहीतरी ऐकण्यात चुकलं माझं. काय म्हटलं तुम्ही? अहो ते म्हणले काय नाही, पोरगं बैल झाले. म्हणून म्हणजे बायकोच्याच मनासारखं वागते. बस म्हणलं की बसतंय, उठ म्हणलं की उठतंय, डबल दिली की सुटतंय. अरे म्हणलं याला बैल होणे म्हणतात का? म्हणजे मला उत्तर सापडलं बुवा. मी म्हणलं असं आहे का? येणं नाराज आहेत का? हां येणं फक्त नाराज आहे. म्हणलं मग खुश कशा नाहीत? हां एका घटनेनं खुश आहे ना. पोरगामुळं मी नाराज आहे, पण जावयामुळं खुश आहे. माझा जावय असा गुणाचा आहे, माझ्या पोरीच्या शब्दानं पुढं जात नाही. बस यांना कळलं, काय करून त्यांना कळलं, हे महत्त्वाचं होतं. कळणं होतं. मी म्हणलं इकडं हा बैल झाला म्हणा तिकडं तेच झालं. म्हणजे कळलं का? हा दोष आहे का नाही? म्हणजे आपला पोरगा बायकोचा ऐकतो तर वाईट वाटतं, आणि आपला जावई आपल्या पुरीचा ऐकतो तर आनंद होतो. कसं चालेल? आपल्या स्वतःच हे नाही चालणार नाही. उत्तर नाही त्याचं, हे तिचं उत्तर नाही. सगळीकडे नियम सारखायचं की नाही? आपण प्रमाण म्हटलं की आपल्या पाठीमागं सर्वांनी म्हणावं, आपल्याला वाटतं की नाही, मग आपण सर्वांच्या मागं म्हणलं पाहिजे. नाही कळलं? अरे वा नुसते टाळं मोकळे सोडून उभं राहायचं. याच काय म्हण, टाळ वाजून म्हणायचं आणि सगळ्याच्या मागं म्हणायचं, तर सगळे आपल्या मागं म्हणतील. नियम शास्त्र आहे तुम्हाला सांगालो. सगळ्याचे नियम सारखाचे ना. तुम्हाला मला वेगळा थोडाच आहे. नियम सगळीकडे सारखाच आहे. आपल्याला दुसरं थोडंसं मोकळं बोलू का? राग नाही येतच महिला म्हणणं बोलू का मोकळं? प्रत्येक बाईला वाटतं आपला पोरगा श्रावण कुमार बाळा असावा. वाटतं का नाही? काय असावा? पोरगा श्रावण बाळा असावा. पण जावाई श्रावण बाळा झालेला का चालत नाही? श्रावण बाळा हा शब्द पोराकरता लागू आहे का नाही? पण तो तिच्याही पोराकरता लागू आहे ना. माझं तर वैयक्तिक म्हणजे प्रत्येक घरातला पोरगा श्रावण बाळाच असावा, कोणाच्या का असाना. त्याने आईवडिलाची सेवाच करावी. ज्यांनी त्याने आपल्या आईवडिला सेवा केलं, घराणं कोणाचंच येणार नाही ना. आपलं सांगणं उलट आहे. आपल्याला न्याय व्हाय, पण आपण लोकांना न्याय देत नाहीत. कसा भेटेल? आणि दुधी म्हणे गिव्ह द रिस्पेक्ट गेट द रिस्पेक्ट. मान द्यावा लागेल मग मिळवावं लागेल. इथं द्यायचा नाही, मान मिळवून कसा? पेरल्याशिवाय उगवत नाही. पेरावं लागेल ना पहिलं काहीतरी. समर्पण करावं लागेल. अरे सद्गुरू जोगमारच्या हातात पाणी सोडलं म्हणा, पाप होम पाप करा म्हणलं नाही त्यांना. समर्पण केलं. आता हे पकवत वाजवतात, हे गातात, ही सहज आहे काही नाही. किती रियाज करावा लागतो, किती प्रॅक्टिस करावं लागते, त्याकरता किती वेळ द्यावा लागतो. बोल लिहून घेणे, तो पाठ करणे, त्याचा रियाज करणे, तो प्रॅक्टिस करणे. बरं ते एकपट दुप्पट चौपट मात्र्यात तालात एक पाव मात्रा जरी कमी जास्त झाली तर ते पाहावं लागते सर्व घट्ट सगळं काय. बरं सर्व पाठ करून इथं आल्याच्यानंतर सिस्टीम लागली नाही कळलं. बरं सिस्टीमच छान लागली, परत लोकांनी रिप्लाय दिला तर काय एक ताण आहे का? हे सगळं ताण होणे परत शेवट नाही त्याला निघतं. नाही कळलं शेवट. सगळ्याच अपेक्षा असतात ना सगळ्याच बाजूनं. म्हणजे इथं सगळ्या नाही उशिरा कळतं. भूक लागली असंच होतं महाराज. जेवण झालं की मग माणसं फ्री असतात, जेवण झालं माणसं झोपत येतं. आता काय करावं? एक जण मला कीर्तनात भूक लागली काय कीर्तन ऐकू वाटत नाही. म्हणजे मग जेवून येत जा. तो मला जेवल्यावर कीर्तनच करू ऐकू वाटत नाही. अरे म्हणजे ऐकूच वाटत नाही म्हणणं. मग म्हणजे आधी म्हणला कीर्तनात भूक लागते म्हणून ऐकू वाटाना, आणि नंतर म्हणलं जास्त जेवलं म्हणून ऐकू वाटतं. मग तुला कीर्तन ऐकायला हे सिद्ध झालं एक नाही. असतात बरीचशी माणसं असतात. म्हणजे कशा मनाने बोललो, रात्रंदिवस माणसाला ज्या वस्तूची अपेक्षा ती वस्तू मिळत नाही, कारण ती वस्तू या मृत्यूलोकात नाही. चला महाराजांच्या भाषेत बोलू का? विषय सेवोनी कोण तृप्त झाला, अंधनी माला अग्नी कोठे इंधने माला, अग्नी कोठे विषय कोण तृप्त झाला, अग्नी
विषय सेवुनी पोट तृप्त झाला इंधने निमाला अग्निकोटे इंधने निमाला अग्निकोटे विषय वाजवा बरं टाळी. प्रमाण थांबलं की टाळी वाजवत जा, म्हणजे तिनं कोण झोपलं हे कळतं आणि सगळे जागी राहते. त्यावर काय महिला मंडळ वाजवा बरं एकदा. छान. पुरुष मंडळी आपल्या टाळ्याचं जरा असं तसंच आहे, सरदल्यासारख्या टाळ्या होत्या. सरद माहिती सरदले म्हणजे पाऊस जास्त पडल्यावर सरदरते ना ते. कडक जरी पापड असा खाण्याचा पापड तर तो असा लूज पडतो, त्याला सरदणे असं म्हणतात. तसं अशा टाळ्या वाजल्या पण सरदल्यासारख्या वाजल्यात. डिस्टर्ब झालेत लोक सध्या. काय मिळेल आणि कशाने मिळेल. कोरोनाच्या कालखंडात एवढं सूत्र चांगलं सापडलं होतं की एवढ्यात लोक चांगलं जगत होती, एवढ्या कमी संपत्तीत चांगलं जगत होती, मस्त जगत होती. ती परत मोकळं झालं, परत लोकांचा भाव वाढला, नाही कळलं, परत बेचैन झाली. आता काही नव्हतं महाराज. जी माणसं म्हणत होते सकाळी आम्हाला दाढी केल्याशिवाय करमत नाही, ते शुकाचार्य शुक्राचार्य झाली होती सगळी, मरणाच्या दाढ्यावरून बसले होते. काही नव्हतं म्हणत होते, फक्त काही नव्हतं. हां, ज्यांना दररोज सेल्फी घ्यायचं नाही, काही नाही, शांत बसले होते. इथं काही नाही. उलट त्यामुळं क्लायमेट सगळं शांत झालं होतं, चांगलं झालं होतं. पृथ्वीचा ऑक्सिजनचा स्तर हा वाढला होता. कोरोनामध्ये ऑक्सिजनचा थर वाढला होता, तर तो मायनसमध्ये गेला. त्या दिल्लीतं जगणं कठीण आहे. एक दिवस महाराष्ट्रात जगणं कठीण होईल. सक्तीनं काही लोकांच्या घरच्या गाड्या बंद करावं लागतील. प्रदूषण वाढत राहणार. ध्वनी प्रदूषण तरी काय. महाराष्ट्र शासनाला मोबाईलचा एक दिवस बंद करावा लागेल. म्हणजे एक दिवस नगर जिल्ह्यातील रविवारी मोबाईल सगळे बंद. पण बहादूर लोक आहेत, पुण्यात जातील रविवारी. हां, ती म्हणतील रविवारी इकडचा बंद, तर पुन्हा चालू आहे. पुण्यात सोमवारी बंद, पुण्यात लोक नगर राहतील. लोक म्हणतील चला इकडे तिकडे. त्याकरता असं बंद करावं लागतं महाराष्ट्र बंद अक्का. तरी बहादूर गाईड घेऊन परत गुजरातला जातील, नाही तर एमपीत घुसतील. म्हणते चला, हा का नाही. माणसं राहत नाही त्याशिवाय. आता पाहिजे वेळेस आहेत माणसं. वोट आपण आत्ताच्या काळात येणाऱ्या काळात मोबाईलच्या स्पर्धा घ्यावी लागतील. जी माणसं मोबाईलला हात लावणार नाही त्याला बक्षीस. तुम्ही माझं वाक्य तुम्ही गांभीर्याने घ्या. येणाऱ्या काळात हे घडेल, कारण डिस्टर्ब झालीत माणसं. माझ्यासोबत परवा दिवशी गायक होता, गाडीत बसल्या म्हणा बाबा मागं यावं लागते. म्हणजे काय झालं, आपला प्राणच घरी राहिला. प्राण म्हणजे मोबाईल. हां महाराज, प्राण येतो. हां, येड लागायची वेळ असं सारखा लागतो महाराज. उशारा तर सर्वात पहिला तोच आहे. झोपेतून उठलं की पहिला हात तिथं जातो. किती वाजले पाहण्याकरता नाही, कोणाचा कॉल येऊन गेला, रात्री बिरात्री आले का कोणी गेलं. बरं, आता एक नवीनच झटका आहे. सकाळी फोन उघडा की पहिलं काय ते मेसेज, ही गेली ती गेली, भावपूर्ण श्रद्धांजली, पटापट माणसं मारायली. बरं, लोक सहज म्हणतात रात्री आम्ही सोबत पिलो चहा. मेला हो काय बो, काय घरासच नाही असं लोक म्हणतात असतात. पण बेचैनी. आता लोकांना वाटतं काहीतरी केल्यानं होईल, पण काही केल्यानं होणार नाही. मृत्यू लोक एक थोडंसं मोकळं बोलतो. वस्तूमध्ये आनंद आहे, वस्तूमध्ये आनंद आहे असं जर सिद्ध झालं असतं तर तुकोबाराय म्हणतात राज्य राज्य सोडून गेले थोडे काय ते काय वेडे म्हणावे. मोठमोठ्या राजा महाराजांनी राज्याचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, जंगल गाठलं का ते पागल होते. कोरोनाच्या कालखंडाच्या नंतर मुकेश अंबानी ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे त्यांच्या पीएनं संन्यास घेतला. त्यांच्या पीएनं. बरं, तिने एकट्यानं घेतला का, सोबत पोराने घेतला बापाच्या सोबत. आणि पोरगा IITचा इंजिनियर, IITचा टॉपर, कोट्यावधीचं पॅकेज. त्याच्या बापाला तर 90 कोटीचं पॅकेज होतं, 90 कोटीचं पॅकेज. आणि संन्यास घेतला. पांढरं वस्त्र अंगावरती घेतलं, जैन धर्म स्वीकारला, साधना करायला निघून गेली. आता काय जगातलं पाहायचं शिल्लक राहिले असेल, काय शिल्लक राहिलं असेल. मुकेश अंबानीचा पी म्हणजे काय शिल्लक राहिलं असेल. इथं 6000 तर काय शिल्लक राहिलं आपलं. जग सगळं फिरून व्हायले. काय करता बोलतो, जग सगळं पाहून झालं आणि उत्तर सापडलं इथं नव्हतंच, इथं नव्हतंच. जगात कुठेही जा, रागेल पण मोकळं बोलायचा नाद आहे मला. माणसं 10 कोटीचा बंगला बांधतात, 10 कोटीचा बंगला बांधतात. आणि एखाद्या म्हणलं कहो आज बाहेर चालले, ते म्हणे आमच्या स्वामींच्या दर्शन चाललो. आणि ते म्हणे मग स्वामी काय करते, म्हणजे झोपडीत असते. नाही कळलं. आणि ते म्हणतात जोपर्यंत तिचं जात नाही, दर्शन घेत नाही, तोपर्यंत शांतीच मिळत नाही, सुखच मिळत नाही, समाधानच मिळत नाही. मग 10 कोटीचा बंगला बांधून जर सुख शोधायला झोपडीत जावं लागतं तर उत्तर काय, उत्तर काय. अंगावरती परफ्यूम ड्यू, चांगले चांगले सेंट मारायचे आणि आशीर्वाद घ्यायचा ज्याच्या अंगाने ज्याला राख लावली ते नाही.
आपल्या अंगावर भरतीचं वस्त्र घालायचे आणि जो लंगटी लावून बसला त्याचा आशीर्वादाचं उत्तर काय? जर त्यांच्याचकडे मिळण्यानं समाधान होतं तर मग आपण घेतलेला परफ्यूम कुठे गेला? आपण बांधलेला कोट्यवधीचा बंगला कुठे गेला? याच्यात नव्हतंच ते, याच्यात ते नव्हतंच. मी बोलत नाही. श्रुती मातेचं संस्कृतमधलं विधान आहे, यवय भूमा तत्सुखम न अल्पे सुखम अस्ति भूमनाम परमात्म तत्व. या पृथ्वी तलावरती जर ईश्वर सोडला तर तुम्ही शांत, समाधान, सुख आणि तृप्त व्हाल. असं इथं मृत्यूलोकात काहीच नाही. अरे श्रुती माते जे बोलले त्यात तुकोबरा वेगळं काय बोलले? पहिले चरण आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. वाजवत जावं बरं का. असं चांगल्या गुणवान, चांगल्या गायक, चांगल्या वादक, चांगल्या कीर्तनकार, चांगल्या बुद्धिमान, ज्ञानी, सुंदर कोणत्याही अंगात चांगला गुण वाटला की टाळी वाजवत जावं. तुम्हाला फायदा काय? आपण चांगल्या गुणांचं कौतुक टाळी वाजून केलं की आपल्या कुळात चांगले लोक जन्माला येतात. साधे की ना. सहज कसं मिळेल त्याला गॉड गिफ्ट म्हणतात. मानुषम वरवंशजन्म विभव दीर्घायू आरोग्यता सन्मित्रम सुसुता सतिप्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वम स्वजनत्वम इंद्रिय जेव सत्पात्रे दाने रतिही ते पुण्यने विना त्रशगुणा संसारात दुर्लभ. हा सहज प्राप्त होत नाही. रात्रंदिवस हे सर गॉड गिफ्ट आहे ती. गॉड गिफ्ट आहे ती सर. हे गायले का आता बा ते किती सुंदर गायले. याला गळा म्हणतात. बाकी सगळे नरडे आहेत. हे नरड आहे की हे गळे आहेत असे गळे. हे नरडे आपले कोंबड्याचे नरडे. बोटं साळ्याचे आहेत. पहा बाबा या वयात किती सुंदर पेटी वाजवली. टाळी वाजव की जोरात. गॉड गिफ्टाचे ना. सामान्य घटना काय. सहज न सगळं ते पकवाज असेल, गाणं असेल, हे बघा तुम्ही लाखाची पेटी विकत घ्याल, गाणं कुठून आणाल? कुठून आणा गाणं? 2 लाखाचा पकवाज घ्याल, वाजवाल कसं? मी तर सांगतोय गाणारे, वाजवणारे, बोलणारे, कीर्तनकार हे सगळे देवाने सिलेक्ट केलेली माणसं आहेत. हां. शतेषु जयतेश्वर हा सहस्रेषुच पंडित हा वक्ता दशसहस्रेषु दाता भोवती वाणावा. सहज घडत नाही घटना अशी. घडत नाही घडत. मी तर कधी कधी रात्रभर विचार करतो मी स्वतःच. कारण मी कीर्तनकार झाल्या माझ्या वडिलांनी माळ घातली नाही कळलं. मी विचारत पडतो रात्र तर कधी कधी की देवाला काय वाटलं असेल माझ्या मुखातून संप्रदायाचा प्रचार करावा. काय मला निवडलं असेल. वादकाला झोप येऊ नाही, यांना झोप येऊ नाही, अभिमान तर येऊत नाही पण झोप येऊ नाही. का झोप येऊ नाही? कारण महाराष्ट्रामध्ये 13 कोटी लोक राहतात. 13 कोटी लोकांना 2 हात आहेत, 10 बोट आहेत. 130 कोटी बोटातून देवानं पकवाजा करता आपली बोटं सिलेक्ट केली. झोप कशाला करा पाहिजे?
इथं का बोटं कमी आहेत काय? मरणाचे बोट आहेत, हातावर केले तर बोट करा हातवर, ते पा बोट, हे पा बोट, घ्या फोटो काढून, बोटच बोट काय. सगळ्याचीच पेटीवर बोटं चालत नाहीत. सोर 7च आहेत पण सगळ्याला सापडत नाही. ती काळी पांढरी दिसतात लोकांमध्ये, काळा पांढरा नाही, सगळं काळा पांढरा होऊन जाईल. हां सोबत असं कधी ही करा गिफ्ट हे सहज भेटत नाही. माझं तर वैयक्तिक मत आहे, माणसाला 2 घटना असावा. एक तर माणसाने, आमचे बाबा म्हणायचे, एक तर तानसेन असावा म्हणजे गायक, आणि तानसेन नसा तर तो कानसेन असावा. माणसाला नाही ना चांगलं गाता आलं तर चांगलं गाण्याचं तरी नॉलेज असावं, चांगल्याचं ऐकावं. नाही वाजवतात आपल्याला तर चांगल्या वादकाचं ऐकत जावं. नाही आपल्याला बोलता येत तर चांगल्या वक्तृत्वानं चांगल्या व्यक्तीला फॉलो करावं ना, आपल्या स्टेटसला शोभल असं. मी काल का परवा कुठं एक विधान केलं मी म्हटलो आपल्या पोराने पकवास शिकावा असं कधी कधी बापाला वाटतं, पण नाही पोरगा तयार झाला पकवास झाला तर नाराज कशाला व्हायचं. जो पोरगा शिकतो त्याला पकवास नाही त्याला घेऊन द्या, तुमची इच्छा पूर्ण झाली. अरे इच्छा एखादा पेटी वाजवायची इच्छा होती त्याला पेटी आपल्या पोराला नाही आली पेटी वाजवता, तर तुम्ही एखाद्या शिकणाऱ्या गरीब पोराला घ्या की हार्मोनियम घेऊन. ईश्वराची ती इच्छा असेल तुमच्याकडे, दातृत्व नावाचा गुण दिला असेल, पैसा द्या की तुम्हाला देवाने. आपल्याकडे फक्त हरिपाठ म्हणणार का, तपे बिन दैवत दिल्या बिन प्राप्त, तप केल्याशिवाय देव भेटत नाही. सचे बराबर तप नाही, झुटे बराबर पाप, जिनके हृदय साप उनके हृदय प्रभू आप. देव तपाशिवाय भेटत असतो का? तसं देवा लागेल ना काहीतरी, काही द्यायचं नाही तर कसं भेटेल. कुणीतरी दिल्याशिवाय हे लोक आता शांत बसलीत का? 97 कीर्तनचा कार्यक्रम ठेवला, 97 ठेवला आणि जर जीवन ठेवलं नाही ते महिला मंडळानं स्वयंपाक करून कधी कीर्तन यायचं. मग यांना कीर्तनाला येता यावं याकरता दानशूर माणसं पुढं आली की आम्ही पंक्ती घालतो पण हे कीर्तन आले पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा, कीर्तनात बसणं इथून बसलेल्याला जेवढं पुण्य त्यापेक्षा दुप्पट पुण्य जीव घालणाऱ्या माणसाला आहे. सोपं आहे का? इथं पुढं बसून कोणाही पुढं पण करता येईल. ते पाठीमागे त्यांची तयारी सुरू झाली सगळी, पत्रवळ्या आणा, हे आणा, ते आणा, फोडणी द्या, हे करा, गॅस पास. सोमनी गोष्टच आहे. तुम्ही कीर्तन ऐकले, जेवले, उठून गेले, निघून गेले, परत हे उचलायचे, सिस्टीम उचलायची, परत ठेवायचं, रात्रीचं पाहायचं, कोणाचा पहार आहे वाचून दाखवायचा आहे, भंगती दाखवायचं आहे. हे घटनेवर नसतो खेळ कधी. ह्या 7 दिवस सप्ताह व्यवस्थित होण्याकरता अगोदर 2 महिने आणि पुढचे 2 महिने माणसं परेशान असतात. आपण लगेच दुसऱ्या मिनिटाला मांडा हिशोब नाही कळलं, आपला एकच राडा, हां आपला राडा तेवढाच असतो. हां मग त्याला म्हणा हिशोब मांडा म्हणला की त्या म्हणतो किती घेतलं तुम्ही काय दिलं, आम्ही देणार आहेत पण पाहू ना, पाहू कसं काय पाहू. एक त्याशी माझ्यासमोर एक माणूस पकवायला म्हणलं तुला नाही जमलं नाही, म्हणला तुला जमलं नाही. मी त्यांना बाबा तुम्ही वाजवतो का? तू नाही आपल्या तर कधीच जमलं नाही म्हणलं. अरे तुला जमत नाही तर तुला जमलेलं कसं कळण? त्याचा एक एक काय काय अक्षर आहे का सामान्य घटना असते का? म्हणत जावर का गोड चांगलं वा आपुला तो एक देव करून घ्यावा. तुकोबरा म्हणतात परमात्मा आपलासा करा, तो जगातला सुखवान आहे, त्याच्याकडे सर्व सुखाच्या अगर सुख रूपायसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी भागो, माझ्या पांडुरंगा सारी सुख रूपायसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी भागो, माझ्या पांडुरंगा सारी सुख रूपायसा तुझा कोणी सांगा, सुख रूपायसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी भागो, माझ्या पांडुरंगा सारी भागो. सुख रूपायसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी भागो, माझ्या पांडुरंगा सारी रूपायसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी भागो, माझ्या पांडुरंगा सुख रूपायसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. अरे माझ्या पांडुरंगासारखं कोणी सुख वाजू. सगळ्याचे गुण हे बघा, ज्या माणसाला वाटतं का सगळ्या एकटा मानालाच मलाच मान भेटावा त्याला मोठं व्हायचे अधिकार नाहीत. ज्याला मोठं व्हायचं आहे त्याला सोबतच्या व्यक्तीला न्याय देता आला पाहिजे. ज्याला नेतृत्व करायचं त्याला सोबतच्या व्यक्तीला न्याय द्यायला पाहिजे. जी माणसं स्वतःची खुर्ची लोक करता मोकळी करतात ना, अरे नीतीचा एखादा खुर्ची तयार करत असते, सोपं नसते, द्यावं लागतं बा. इथं सोडणं लय अवघड आहे. धरण्याकरता तर खेळ बिघडला आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक लोकांना बरं का नानासाहेब, येणाऱ्या काळात लोक मांड्या घालून कीर्तन ऐकणार नाहीत, खुर्चीवर बसावं लागेल. कारण लोक आता खाली बसत नाहीत. हे ग्रामीण भागातला प्रश्न सोडा, जेवायला डायनिंग टेबल
वेस्टर्न तिकडचं बाहेरचं कमोडचं टॉयलेट, मांडी घालण्याचा विषय संपला ना. जिथं जा तिथं खुर्ची जा खुर्ची. एक दिवस असा येईल की माणसाला मांडीच घालता यायची नाही. हां, हे तुम्हाला बोलणं काय वाटतं पण कठीण आहे ना का. त्यामुळं सक्तीनं काय कामं, जेवायला मांडी घालून बसत जावं. किती सुंदर चमचा आला तरी आपण हाताने 5 बोटाने खात जावं. कारण 5 बोटं 5 तत्व आहेत. पृथ्वी आपतेज वयकास हे एकत्र आले की जठाग्नी पेटत असतो. ही 5 देवता आहेत, हिचे ग्रह ठरलेले आहेत. इथं बुध नावाचा धातू असतो, हे सूर्य आहे, हे शनी आहे, हा गुरु आहे. अंगठा सगळ्यात दाखवायचं काम आहे. अंगठा असं मी तुम्हाला दाखवत नाही, फक्त सांगायलो. हा मारायचा फक्त येणाऱ्या तारखेला, नाही कळलं तर आमच्या आळंदीचे बी आहे ना, मारा अंगठा. हां ओके. नाही अंगठा मारताना गोड वाटतो, फक्त अंगठा असा दाखवताना डिसलाईक होत असतं. माझ्या बोलण्याचा वाईट सोपं नाही घटना सर्व, सोपे नाही. मोकळं वागण्यात त्यापेक्षा कठीण, भयानक कठीण. येणाऱ्या काळात कीर्तनामध्ये वेदांत सांगायचं बंद करावं लागेल. येणाऱ्या काळात भक्ती ज्ञानवारी सांगायचं बंद करावं लागेल. आणि लोकांना हे सांगावं लागेल जगा, नाही कळलो. हां, सगळं सांगायचं कीर्तन बंद करावं लागेल. लोकांना हे सांगावं लागेल जगा. तुमच्याकडे सगळं चांगलं तुम्ही जगात ना, नुसतं पळायलीत, नुसतं नाही कळलं. कधी थांबून जगावे लागेल ना. बरं जगताना कधी जेव्हा संपल तेव्हा. आमच्या मित्रांच्या वडिलांनी अभंग पाठ केला, लहानपण देगा देवा. कधी? आत्ता, नाही कळलं. म्हातारपणी अभंग पाठ केला, लहानपण देगा देवा. आता काय करायचंय, आता मिळालं ना, आता करायला. लहानपण देगा देवा हा अभंग लहानपणीच कळावा. प्रश्नाची उत्तर परीक्षेत आठवा का परीक्षा झाल्यावर? परीक्षा झाल्या काय भेटत असते. कीर्तनातले प्रमाण कधी आठवावेत वर महाराज? आता का झाल्यावर? झाल्यावर कोण काय देईल, आत्ताच काहीतरी म्हणा. सगळं इथं असतं हो. आमचा एक आता आम्ही आळंदीला गुरुकुल चालवतो, संस्था मुलं चालवतो. मी 1999 पोरं शिकवतो. खूप चांगली पोरं वाजवायला कीर्तन आम्ही तयार केली, अगदी चॅलेंजर तयार केली पोरं. बरं आमच्या संस्थेत गणेश नावाचा पोरगा होता. तो कोणाचंही कीर्तन झालं की नाव ठेवायचं. आणि तो म्हणजे माझ्यासमोर कशा ठेवतो, पोरातले पोरात, तुझं कीर्तन पडलं तर तुझं कीर्तन पडलं. कोणाला म्हणायचं, ज्या दिवशी मी कीर्तन करणार लोकांना वेळ लागणार. एका पोराने मला सांगितलं, बाबा हा गणेश कोणाला कीर्तनाचं नाव ठेवतो. बरं त्याला म्हणलं पुढच्या रविवारी तू कर. हो मला इतक्या लोक म्हणलं पुढच्या रविवारी तू कर. ते पोरातले पोरात कीर्तन असते, त्याला काही नसते. त्यांच्यात बसणे, ते उभा राहणे, बोलणे. आता राहिला उभा, घेतला अभंग, झाली झाकले डोळेच उघडे ना. विठ्ठल विठ्ठल म्हणून पोरं थकले, म्हणले बोल ना. तो म्हणा थांबा चिंतन करतो. आता कशाचं चिंतन, बोल म्हणला. सुधरत ना काही, ते सोपं नसतं महाराज. इथं माईक हातात यायच्या अगोदर माणसं काही म्हणतात, मी असं बोलन, मी तसं बोलन, हे बोलन. माईक हातात आलं की लोक म्हणतात आपल्यासमोर हे आलेत, त्यांच्या हाताने ते होईल, पलीकडचं होईल, अलीकडचं होईल. नंतर हे झालं ना, हे सांगून हे थांबतो, जय हिंद बसला. हे कशाचं हे ते सोपं नसते. चांगले चांगली माणसं गात्र गलित होतात महाराज. ते बोलायचं एक असेल दुसरंच बोलतात. हां त्याला बोलताच आहे ना. तो म्हणला सर्वांना हां काय बोलत ना पुढं काय एवढंच म्हणालाय. अरे म्हणणं म्हणे काहीतरी काय म्हणतात महाराज. हां तुकाराम महाराजचा नाद नाही करायचा. हां कायच करा म्हणून आता याला. अरे बोल काहीतरी. हां काय म्हणतात तुकाराम महाराज. हां मी म्हणलो तुकाराम महाराजला काही म्हणते, तू काहीतरी म्हण ना. तो म्हणला बाबा आज काही सुधारणा म्हणला. मी मग आता काय म्हणतो, तो मला एकच म्हणतो, झालेली सेवा. हां माऊलीच्या तिन्ही अर्पण. जेवढं चुकीचं होतं तेवढं माझ्या गुरूंचं होतं, जेवढं बरोबर होतं तेवढं माझं होतं. अरे चुकीचं माझ्यावर कशाला लुटलं म्हणलं. सुधारत नाही म्हणसं महाराज. वक्तृत्व सामान्य घटना आहे का. वक्ता दशसहस्रेषु. अरे वक्तृत्व नावाचा गुण वेगळा असतो आणि विद्वत्ता नावाचा गुण वेगळा असतो. माणसं बुद्धिवान असू शकतात, विद्वान असू शकतात, वक्ते नाही. वक्तृत्व गुणच वेगळा आहे. खाली बसलेल्या माणसं रात्रभर जागून काढतील. बोल ना माईकवर. अरे इथं बसले पाठ केलेलं आठवत नाही तर. हां इथं लोकांची एक्सप्रेशन चेहऱ्याची पाहावं लागतात. ज्या दिवशी तुम्हाला काही जरी बोलायचं असेल त्याशी तिथं काय ते पाहून बोलावं लागतं. ते काय हातात नसतं काही. नाही तर चांगले चांगले माणसं इथं आले की मग आपलं ते अवघड जातं कधी कधी. हां कोणतीही घटना असो, गाणं असं वाजून असू, एकांतात केलेली प्रॅक्टिस लोकांत एकत्र ठरते असं थोडंच असतं. सिस्टीम कुठं जरी लागली सगळीकडे सारखी लागत नाही. तिथला त्या जागेचा प्रभाव असतो, वस्तूंचा प्रभाव असतो, कुठं मांडायचे, कोणती सिस्टीम, अनेक घटना असतात. मी कशावर बोलो. सुखरूप आयसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी करतो. महाराज म्हणतात अरे जर या मृत्यू लोकात दुसरं काही पाहिजे तर काहीच नाही. नाथांच्या भाषेत लोक संत एकनाथ महाराजांच्या. माणसाने सर्वस्वाचा त्याग केला आहे नानाभाऊजी बरं का. सर महाराजजी आपल्या देशाचे 2 नंबरचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मेलोय. आणि ते मेल्याच्या नंतर दुसरे जे झाले ते गुरु झाले ना नंदा.
आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान. काय नाव? गुलझारीलाल नंदा. त्यांच्या जीवनातला प्रसंग वाचला तर माझ्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. वयाच्या 96व्या वर्षी त्यांच्या जीवनात ती घटना घडली होती. एक असा प्रसंग घडला. एक पत्रकार एका घराच्या समोरून चालला होता आणि जात असताना अचानकपणे त्याला 2 व्यक्तीमध्ये थोडासा बोलतानाचा वाद दिसला. तो थांबला. म्हणला आज काय कॅप्शन घेता येईल का, बातमी लावता येईल का, पाहूया कधी. तर तो वाद कशाचा होता? घर मालक त्या व्यक्तीला घराचं भाडं तू 2 महिन्याचं दिलं नाही आणि आता तुम्ही या घरातून जा अशा पद्धतीने तो बोलत होता. तर त्यानं सांगितलं 2च महिने थकलेत पण त्याच्यात माझं पेन्शन थकले, मी तुला पुढच्या महिन्यात भाडं देतो. बरं आहे काय तिचे? 1 ताट, 2 लुंग्या, 2 शर्ट, एवढ्यापेक्षा काय आहे दुसरं? तिने तो फोटो काढला, संपादकाकडे गेला आणि सांगितलं आजचा मथाळा छान मला सापडला आहे, हे भाडेकरूला घरमालकाने दिलेल्या त्रासाबद्दल काय लिहिता येईल. त्या संपादकाने तो फोटो पाहिला. सांगितलं तुला कुठं भेटले? तू म्हणे इथं. तू फोटो कोणचा काढला तुला माहिती का? ती म्हणे नाही. तर याच्यात भांडणारा कोण होता आणि ऐकणारा कोणता होता? म्हणजे ह्या व्यक्ती भांडत होता आणि हा व्यक्ती बोलणे खात होता. यानं भाडं दिलं ना 2 महिन्याचं. तिनं सांगितलं ज्या व्यक्तीचं 2 महिन्याचं भाडं थकलं तो या देशाचा 2दा वेळेचा पंतप्रधान आहे. गुलझारीलाल नंदा हे 2दा देशाचे पंतप्रधान झाले. पंडित जवाहरलाल नेहरू मेल्यानंतर एकदा झाले, त्यानंतर परत लालबहादूर शास्त्री झाले, त्यानंतर परत ते मेले, त्यानंतर परत गुलझारीलाल नंदा झाले. देशाचा 2दा पंतप्रधान राहिलेला मनुष्य वयाच्या 96व्या वर्षी भाड्यानं राहतो. 96व्या वर्षी त्यानं सांगितलं मला सरकारची पेन्शन नको, 200 रुपये बाद झाले मला. किती? 200 रुपये. मीडियाला बातमी आली, कलेक्टर, IG, DIG सगळ्या गाड्या तिथं ताफा सगळा. त्यांना घेतलं, शेवटी ना घेऊन गेले. वयाच्या 100 वर्षापर्यंत ते जगले. तुम्ही गुगलला सर्च करा, फक्त गुलझारी नंदा नाव टाका, दुसऱ्या मिनिटाला हिस्ट्री येऊन जाईल. 100 वर्ष. अरे भाड्यानं देशाचा पंतप्रधान. लालबहादूर शास्त्री देशाचे 3रे पंतप्रधान. जेव्हा ते गेले तेव्हा त्यांच्या गाडीचा 1 महिन्याचा हप्ता थकलेला होता. शपथविधीला फाटकत होतं. चला 4 दिवसापूर्वीची घटना सांगतो. आत्ता 5-6 दिवसापूर्वी ज्या व्यक्तीची पुण्यतिथी आपण सर्वांनी साजरी केली, धर्माने मुस्लिम या देशाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. आत्ता 5-6 दिवस झाले. सर्वांच्या स्टेजला होतं. किती संपत्ती त्यांची मेल्यावर? 2 लुंग्या, 2 शर्ट, 10 बाय 10ची रूम, ती बी दुसऱ्याची, आणि अनंत पुस्तकं. देशाच्या राष्ट्रपतीची संपत्ती लुंगी. हे काय सामान्य घटना नसती. या लोकांना तिथं गेल्यावर कळालं भारतातलं सर्वात मोठं पद आपण भोगलं. संविधानिक सर्वात मोठं पद राष्ट्रपती आहे आणि लोकशाहीचा PM आहे पंतप्रधान. एवढं मोठं संविधानिक पद भोगणाऱ्या माणसाला कळतं की तर नाहीच आहे. आणि मग त्यांना उत्तर सापडली तर काहीच मिळवण्यात सुख नाही, आहे ते सोडण्यात सुख आहे. म्हणून त्यानं सर्वस्व सोडून दिलं सर्वस्व. तुकोबाचं तेच विधान आहे. ईश्वर इथं दिव्यत्व सोडलं तर काय शिल्लक. एकदा कळलं का मृत्यू लोकात काही नाही की जगात दुसरं काही मिळवत लागत नाही. नाथराय म्हणतात नको त्या घटना मिळवायच्या नादी लागलो आणि मग दुःख भोगायला लागले. नाथांची ओवी एकदा सांगतो, भजन करा. विठाला विठाला. नाथ महाराजांनी फार नाथ भागवतात गोड वर्णन केले. नाथ महाराज म्हणतात एका साधूच्या घरापुढं गाय बांधली होती. साधू होता तो. शेजारून दुसरी गाय चालली होती. त्याला ग्रामीण भागात ओढाळ गाय म्हणतात. जाणी, ओढाळ, देवाला काय म्हणतात सोडलेली असते त्याला. देवाला अशी सोडलेली असती गाय मोकळी, त्याला काय म्हणतात? जाणीच म्हणतात ना. ती जाणी गाय शेजारून चालली होती. ती गाय त्या गायला बोलली, कागबाई तुला बांधून ठेवलंय, माझ्यासोबत येते का? बघ मी कसला लुसलुसीत चारा खाते. काय बसली ते कडबा खात, चल माझ्यासोबत. ती म्हणली नको बाई, मी आपलं हाय त्या घरी बरी. दुसऱ्या दिवशी परत ती म्हणली, तिसऱ्या दिवशी म्हणली. वारंवार हॅमरिंग केलं. ते हॅमरिंग घटना असते, माणसाला कत्री ती डोक्यात येतं, हिचंच खरं आहे, नाही कळलं. आणि ते तिचंच तिला खरं वाटलं आणि तिनं दिला दोराला झटका. गेली तिच्यासोबत. आता दररोज आपल्या शेतात कोणतरी गाय चारायला येते हे पाहून त्या दिवशी शेतकरी नेमका दबा धरून बसला. आज पाहूच कोणाची गाय येते, नाही कळलं. जे नेहमी चोऱ्या करते ते सुटत येत, जे पहिल्यांदाच करते ते गुतत येत. तो म्हणला आयुष्यात कधी नव्हतं रे बाबा, आज तो कुठं नेमकं तो हा मकाचं कणीस घेतलं, नाही कळलं. अरे मी कधीच खाल्ले नाही बुवा, ह्या शेतात बी येत नाही. तर मग नाही असं कसं कालपासून मी पाहतोय. अरे काल नाही हो, ते दुसरा कोणी असेल, मीच सापडलो. असं होतं ना कधी कधी. पहिल्यांदाच एखादं म्हणून सांगलं तर येतं व असं. ते तसंच घडलं. त्याने पाहिलं साधूची गाय, राग आला, जीव होती ती पळाली. तिला माहिती आहे खाताना मागं पुढं पाहायचं असतं, नाही कळलं. ही लागली चालायला तर थांबत ना. हिला वाटलं आले गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड, हां हाणाला. नाथराय वर्णन करता शेवटी तिला उचललं, घर मालकाकडे नेलं. हो आपल्या तिच्या मालकाकडे नेलं. आणि तो व्यक्ती अद्वा बोलू लागला, साधूबा तुमचे म्हणून सोडतो. मला वाटलं तुम्ही खूप चांगले माणसं आहेत,
वा रे वा, सांभाळणं होतं तर कशाला पाळता, आमच्या क्षेत्रानं सोडता. तिने सांगितलं खरं सांगतो माझी काय कधीच सुटत नाही. आज तिने कशी दूर तोडली मलाही कल्पना नाही, पण तिला मी इथेच खाऊ घालतो. नाही 4 दिवस झाला आमच्या शेतात असं. आता काय बोलणे खावे लागले. तिने सांगितलं यानंतर असं होणार नाही. साधूभाऊला राग आला. साधूभाऊ गोठ्यात गेले, एक मोठं लाकूड काढलं, एवढं मोठं लाकूड घेतलं. त्या लाकडाला एक दोर बांधला आणि तो दोर त्या गाईच्या गळ्यात बांधला. काय म्हणतात त्याला? मला लोडणंच म्हणायचं होतं, पण परत तुम्हाला कळतं का नाही कळतं म्हणून मी आपली ॲक्शन करून दाखवलं. आता कळलं की लोडणं लोड नाही का नाही की नाही. मला डायरेक्ट लोडणं म्हणता आलं असं, पण परत म्हणून लोडणं नाही करत तर तुमच्या चेहऱ्यावर लोड यायचा. लोडणं गळ्यात बांधलं. दृष्टांत इथपर्यंत थांबा. अर्थ काय झाला, आधी ती कृष होती, चालणं येत नव्हतं, आता लोडणं बांधलं. आयुष्यभर हरकत आलं का नाही. कशामुळे घडलं? नात्रांची उभी. ओढाळाची संगती पाहे, नाथराय बोलतात, ओढाळाची संगती पाहे क्षणभर गेली धर्म गाय. क्षणासाठी गेली का नाही. ओढाळाची संगती पाहे क्षणभर गेल्या धर्म गाय, त्या क्षणासाठी पाहे लोढणे वाये निरंतर. आयुष्य भागात भोगावलेलं का. एक सेकंदरी चुकीच्या व्यक्तीचा संघ घडला तर जीवन उद्ध्वस्त होऊन जातं, करिअर उद्ध्वस्त होऊन जातं. ते बनवण्याकरता सपोर्ट करण्याकरता लांबपर्यंत न्यावं लागतं. मग तो कोरवाल्यात नको ते जीवन घडलं का. एकच काम करा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे आपुला तो एक देव करुणे हे नेविना जीवा सुख आणि देव सोडला तर दुसरं चरण. रे मायके दुःखाची जननी, रे मायके दुःखाची जननी, वा रे मायके दुःखाची जननी, वा वा. रे मायके दुःखाची जननी. ऋषून टाळ्या वाजवा जरा जोरात. तुम्ही नाराज नाहीत ना. नाराज नाहीत ना. बरं नाही 2-3 बरोबर वाजवा वाजवा. टाळ्या वाजवतो आहे का नाही.
घरी गेल्याच्यानंतर तुमचे चेहरे प्रसन्न घेऊन जा. घरी जे झोपलेत ना त्यांनी तुमचा चेहरा पाहून तुम्हाला विचारा पाहिजे क्यों लड्डू फुट रहे हैं, क्या हुआ क्या हुआ. त्याला सांगा कीर्तन ऐकून आलो कीर्तन. हां असा चेहरा घेऊन घरी जा. नाही तर घरच्याने म्हणू काय झालं कीर्तन. प्रसन्न जा ना. लोकाला तुमचा चेहरा पण उद्या यावं वाटलं पाहिजे. तुम्ही लोकाला म्हणा अरे बस माणसाने 365 दिवसात काही काम असेल तर टाळावं, पण 7 दिवस सप्ताहात हजर असावं. स्ट्रेस निघून जातो सगळा. डिप्रेशनमधले माणसं नीट होतात. फक्त कीर्तन येऊन माणसाने कीर्तन म्हणू शकताय. अरे कीर्तन ऐकणारी माणसं प्रसन्नच राहतात. मी तर 24 तास प्रसन्न असतो बा. मला सांगायचं नव्हतं पण तरी 2 मिनटं सांगू का. माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक पाय माझा मांडीपासून कट केला आहे. मी आता नकली पायावरती उभा आहे. येतो का आवाज. पाय पूर्ण नकली आहे माझा. मी आता गाडीत बसलो की तो पाय काढायचा ना बाजूला करून ठेवायचा. 5.5 लाखाला दुसऱ्या देशातून आणला आहे आणि आता मी गाडी चालवत आलो आहे. सरांकडे गेलो जेवण केलं कारण मी 7च्या नंतर जेवत नाही. प्रसन्न असतो. मला माझं कौतुक नाही करायचं. 12 वर्ष झाले पुणे बॉम्बे एक्सप्रेसला ॲक्सिडेंट झाला. ICUमध्ये हिरानंद नावाचं हॉस्पिटल वासी. डोळे उघडल्या मला कडे डॉक्टरने पाय कट केला आहे. तेव्हा मी एक संकल्प केला होता जर मी परत कीर्तना उभा राहिलो तर किमान 12 वर्ष बसणार नाही. आणि त्याचे 12 वर्ष पूर्ण झालीत. मला कौतुक ते उभा केलं त्यानं. आणखी काय दिलं पाहिजे. कशाकरता नाराज व्हायचं. परमार्थ करणाऱ्या माणसानं तर कधीच चेहरा पाडू नये. कधीच नाही. कारण तुमच्याकडे पाहून लोक जगातात. प्रसन्न राहायचं सदैव. बुद्धिमान माणसाने कधी चेहरा पडायचा नसतो. आय एम अ ब्रिलियंट म्हणायचं तर चेहऱ्यावर कायम तेज असलं पाहिजे. नाही तर मूर्ख माणसाने आपला चेहरा पडावा काय किंमत राहिली आपल्याला. आपल्याला किंमत काय राहिली. साधना करणाऱ्या माणसाने सदैव प्रसन्न राहावं. एक आवडीचं गाणं आहे माझ्या. कीर्तनात म्हणत नाही मी पण आठवण करून देतो. दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है. लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. लय मोठं जगात दुःख आहे मरणाचं लोकाला. कुठं आपलं घेऊन बसले. लय पडले मरणाचं. उगा आपण कणत कुथत राहतो का आम्हाला धामाचे. दिले ते का कमी दिले. काय द्यायचं राहिले. मी तर कधी दररोज सांगतो आम्ही सकाळी आपण झोपेतून उठलो का की हसलो पाहिजेत. मी तर हसतो बा. एकदा पहिल्यांदा हसताना माझ्या बायकोनं मला पाहिलं सर आणि ती मला म्हणली का हसता. म्हणलं मी आज जिवंत आहे. आता त्याच्यानंतर पर्यंत विचारत नाही. ती म्हणली हे काय काय अवघडच आहे की नाही काय. हां मी असंच असते काय म्हणेन आता यापेक्षा. हां खुश असतो मी. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन ज्या गावात केलं त्या गावाचं नाव आहे रामपुरी. गोदावरी नदीच्या काठावरती. गोदावरी रामपुरी तालुका गेवराई जिल्हा बीड. मी पहिलं कीर्तन तिथं केलं. शेवटचं कुठं होणार माहीत नाही ना. लोक म्हणायचे रात्री चांगलं बोलत होते नाही कळलं. गेले बिचारे. त्यामुळे कुठं शेवट होणार आहे. आपला आनंदात राहावं फेटा बांधताना प्रसन्न राहावं. कीर्तनात कधी कोणाचं कीर्तन शेवटचं आहे कोणाचं काय कल्पना आहे. प्रसन्न राहा प्रसन्न शेवटच्या क्षणापर्यंत. परमार्थाचा सर्वात मोठी तुम्ही जर म्हणलं ना परमार्थ करणाऱ्या माणसाची काय खूण आहे तर परमार्थ करणाऱ्या माणसाची पहिली खूण आहे त्याचा चेहऱ्याने मी सतेज आणि प्रसन्न असतो. परिणाम त्याच्यावर नसतो. अरे तुकोबाराने विचारा बाईल मेली मुक्त झाली देवी माया सोडविली हे तुकोबाराने बोलावं. बरे झाले देवा निघाले दिवाळी. इथं लोक महाराज एकमेका माणसाने माळ तोडली आणि माझ्याच हातून घातली होती सप्त्यात. तुम्हाला कीर्तन आवडलं माळच घाला. अरे म्हणलं राहू देवा दम काढ थोडा. नाही कळलं. नाही मला घालच म्हणलं घातली. पुढच्या वर्षी मला काढली. म्हणलं काय झालं. तुम्हाला माळ घातली म्हणजे म्हैसच मिली. आता काय संबंध म्हैस म्हणत म्हणजे हाय काय संबंध. कोणीतरी त्या डोक्यात घालून देत तू माळ घातली म्हणून म्हैस मिली. आता काय. आता इथं लोक आयुष्याची काय काय घटना घडली हे काही समजू नका बा. लक्षात ठेवा माळ घातली की लगेच तुम्हाला देव लॉटरी लावून देणार नाही. ते आपल्या मनाचा समाधानाचा विषय. आपल्या समाधानाचा आहे. आपल्याला स्वतःला वेळ देताला पाहिजे. नको तिथं आपण वेळ देतो की नाही. यथा देहम तथा देव. मी आता थोडा सरांना बोलताना काय बोलू. आपण आपला सर आपला घर आपला बंगला जसं ऐश्वर्याने आपण कोणाला दाखवत वाटतं तसं आपल्या स्वतःचं देवघर आपल्याला दाखवा वाटलं पाहिजे. मी कोणाच्याही घरात गेली की पहिले देवघर पाहतो. जर बंगल्याला 10 कोटी रुपये तुम्ही खर्च करत असाल तर मग त्याच्यात त्या तुलनेतलं देवघर पाहिजे. नाही कळलं. आपल्या त्या तुलनेतला खाट लागतो. त्या तुलनेतलं किचन लागतं. त्या तुलनेतला बेड लागतो. तर मग त्या तुलनेत देवघर लागेल ना. त्याची जागा फिक्स आहे ना. ज्याच्या त्याच्या जागा फिक्स आहेत की नाही. तुम्ही तुमच्या जागेचा विचार केला. तुम्ही तुमच्या सगळ्या खाण्यापिण्याचा विचार केला आणि त्याचं काय. आणि सगळं मागायचं कोणाला. नाही कळलं. म्हणजे माझा बंगला होऊ द्या आपण त्याला मागायचं आणि त्याचं काय. हे कोणा व्यक्ती करताच बोलणं एक कॉमन बॉल सगळ्या करता. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये सर्वात पहिला सांगितलं पाहिजे महाराज बरं सगळं तो देतो म्हणतो ना
आपण चांगलं झालं की म्हणतो "आहे, देवाने कल्याण केलं बरं का, पोरं चांगली निघाली, बाकी जाऊ द्या, आमच्या वेळेला खायला भेटत होतं पण दोघंही पोरं चांगले शिकली, सगळं मस्त झालं, देवाची तर कृपा झाली, जावई मनासारखा भेटला, सून मनासारखी भेटली, अहो सूनत नाही ती आमची मुलगी आहे." हे सगळं कोड भरून करतं का नाही म्हणता. अरे ताकदीने देता आबाजी सप्त्यात आता पहा अन्नदान. मला जिथं ज्या गावात सप्त्यामध्ये लोक सत्तेनं कीर्तन अन्नदान करतात असं कळलं का तर मी मनोमन तिथल्या देवाला प्रार्थना करत असतो, त्या लोकांचं कल्याण कर. सहज मी कोणाला म्हणत नाही, मी रात्रंदिवस साधना अभ्यास करणारा माणूस, मी सहज कोणाकरता कधी काही बोलत नाही. पण आता भैरवनाथाचं दर्शन घेताना तेच म्हणलो, जी माणसं चांगल्या कामाकरता योगदान देतात ती माणसं तर मोठी झालीच पाहिजेत. आपल्याकडची संपत्ती फक्त स्वतःला आयुष करण्याकरता नसते, देवाने तुम्हाला पैसा दिला आहे तो या करण्याकरता तुमचं तर कल्याण व्हावंच, पण तुमच्या पैशावरती धर्म जगावा. काम संप्रदाय काम चांगलं झालं पाहिजे, तुमच्यामुळे चांगले कलाकार विद्वान ज्ञानी लोक संप्रदाय सगळं चांगलं झालं पाहिजे. संपत्ती नुसतं आपल्या खायला दिली असते काय, त्याच्यावरती धर्माचा पण हिस्सा असतो, हिस्सा आहे त्याच्यामध्ये. आणि मग तुकोबाराने ईश्वर जर सोडला तर इतरत्र पदार्थ तुम्हाला सुख देणार नाही. एरती माईके आता हे म्हणले दुःखाची जनती विठोबा रघुमाई वाजवा एकदा जोरदार टाळ्या. पहा बरं, मी काय संत नाही, मी काय देव नाही, मी देव झालो नाही, मी संत झालो नाही, मी फक्त संताचा झालो तर घरात हाळ पडला. नाही तर महाराज ह्या गुलाबाची फुलं हात मिळण्याकरता काय काय लोक प्रयत्न करलेत नाही कळलं. पण भाऊ गुलाबाच्या फुलाकरता तर मला तर फेब्रुवारी महिना भलताच महाग झाला आहे. व्हॅलेंटाईन लोकांनी पाक आहे का नाही, आणि लोक आपल्यावरती एवढं प्रेम करतात महाराज, लोकांना एक गुलाब भेटना हो, आम्हाला 100 गुलाब. हे कसला महाग हाड का, कारण आम्ही देवाचे झालो. देव आपला असा करण्याचा हा परिणाम असतो, हा परिणाम असतो. हे माझ्याच करता नाही, कोणाकरता बोलतो, तुम्ही पण कीर्तन करा, व्हा गायक व्हा वादक व्हा, सन्मान होईल. असं काय नाही किती कोणाकरता क्षेत्र बांधिले, याच्याकरता काय कोणाकरता मोकळाचे ना. इथं कुठं संगत आहे, तो कोणा बोलले ओट ईश्वर सोडला तर एरती माईके दुःखाची जनती. तिथं फक्त दुःख आहे, नाही आधी अंती अवसानी. कोणत्याही काळात विषय कधी सुख देत नसतो. आजपर्यंत जी माणसं विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करले कीव, नोपजे नारायणी भाव पाहून. हां, मृत्यूलोकामध्ये जी आजपर्यंत लोक त्याच्या जवळ गेली त्याला काही भेटले नाही. या उलट ज्याच्या करता तुम्ही आपलासा केलात तो देव भक्ताला आपल्या स्वतःचं पद देतो. अभंगाचं तिसरं चरण. अविनाश करी आपल्यासे, अविनाश करी आपल्यासे, अविनाश से
आपल्या गावात मयूर महाराज गायक आले का असं जर कोणी म्हणलं तर लोक आलेले म्हणतील काय वारीकच पोरग आणले बुवा, जरा मोठं तर पाठवायचं असं ना, अरे मोठाच्या मोठा पहिलवान पाठवला काहीच म्हणणं ना. तेवढं गुण जो असतो का गुण हा काय छोट्या मोठ्यावर अवलंबून नसतो, तो छोट्या मोठा नसतो, गुण हा गुण आहे. म्हणून तर 1400 वर्षात चांगदेवांनी 14 वर्षाच्या ज्ञानदेवांना गुरु म्हणावं, 10 वर्षाच्या मुक्ताबाईंनी त्यांना ओझ काय गुण येतो. ईश्वर कधी कोणावर प्रसन्न होईल काय सांगते ते. म्हणून की देवाने आपल्याला गुण दिला का की आपल्या डोळ्यात पाणी चाललं पाहिजे. त्याचं पहिलं पक्क काय कारण असं तर आज लिहून घ्या, देवाने तुम्हाला श्रीमंत केलं, देवाने तुम्हाला बंगला दिला, समजून घ्यायचं की देवाने तुमच्यावरती खुश आहे. हे तर खुश असल्याचं कोणा तो देतच नाही काही. खुशीशिवाय तो पैसा देत नाही, खुशीशिवाय तो संत देत नाही, संपत्ती देत नाही, सून देत नाही, जावं तो खुशीशिवाय काय देत नाही. आणि ज्या अर्थी सगळं दिलं आहे त्या अर्थी तो प्रसन्न आहे. मग आता तो जर आपल्यावर एवढा खुश आहे, आपण त्याला कशा नाराज करायचा, त्याला कशा नाराज करायचा. जर तुमच्या वाट्याचं आलेलं काम तुम्ही जर देवाचं काम टाळलं तर मग त्याला दुःख वगैरे करू का, लक्ष ठेवा. हां, तुमच्या वाट्यात जे काम आलं देवाला दिलेला शब्द पाळायचाच. कित्येक लोकांना नाद असतो पहा, नवसं करायचा, भांडारे घालन म्हणायचा, भावनेचा हा म्हणायचं, नंतर गायब काय फोन स्विच ऑफ करून ठेवतील. आमचा मित्र आहे महाराज, आमच्या जीवनात खरोखर घडलेली घटना आहे सर. आम्ही सगळे एकदा आंब्याच्या झाडावर गेलो, बारीक बारीक होतो तेव्हा सगळेच, आणि ते वर चढता येत नव्हतं. आम्ही एकमेक असं लोटलो, नाही कळलं, लुटून वर लोटलं एक जण सगळ्यांनी मिळून, आणि त्याला म्हणून टाकाता वरून आंबे टाक. ते वरून आंबे टाकल्याच्यानंतर ते लोटताना सोपं गेलं, पण खाली त्याला उतरताच आहे ना. आम्ही त्याला म्हणून मार उडी, तो म्हणलं मरण ना असे ना मार उडी, असं आहे मी तुमच्या काय आंबे टाकले उडी काय मार. एक लक्षात ठेव, इथं गणपती म्हणलं, या गणपती बाप्पाला हात जोड आणि काहीतरी नवस कर, आणि मग माणूस खाली उतरतो असं आमची आई म्हणायची. आणि तो म्हणला गणपती बाप्पा नवस करतो, खाली उतरू दे, तुला भंडारा घालीन भंडारा. ते म्हणला उतरला ना खाली, पण तो एवढा आघाव खाली उतरला, गणपतीचं दर्शन घेतलं वर आंब्याकडे पण म्हणतो बाप भाऊ केवढा उंच आहे मला आंबा, आजपासून ठरवतो आंब्यावरच जाणार नाही, भंडारा घालणार नाही. मिटला कार्यक्रम संपला. गणपती उपाशी आम्ही उपाशी, ठीक नाही. आम्हाला वाटलं त्यांना तरी भेटलं तर भेटले, उपाशी सगळे गेले. हे लोक म्हणते तसं काही नसतं. मी बोलतो का, मी म्हणतो असं तुमच्या पाठातले म्हणत माझ्या आवाजापेक्षा तुमच्या आवाजात जास्त गोड लागेल. एक वेळ करी या दुःखा वेगळी, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा काळ घेऊन उभं आहेत, आपल्या बापाच्या वयाची आहेत, ते नाही सर्वांना न्याय दिला पाहिजे ना. त्यांनी शूटिंग केलं का तेवढंच मला पाठवा, आणि माझं जे चुकलं ते कोणालाही पाठवा. त्याच्याशिवाय तुम्हाला व्ह्यूज मिळणार नाही, त्याशिवाय फॉलोअर्स वाढणार नाही, कमेंट वाढणार नाही. अरे ते इंदोरीकर महाराज कीर्तनात सांगत होते की तुम्ही विनाकारण शेतं विकून लग्न करू नका. ते तुमच्याकरता होतं, त्यांच्याकरता नव्हतं.
त्यांच्याकडे मरणाचा पैसा आहे. त्यांना हे सांगायचं होतं तुमच्याकडे जर पैसा असेल तर मग कोट्यवधी उडवा, पण नसताना शेतं विकून लग्न करू का, हा बोलण्याचा अर्थ होता. ते स्वतःच्या पोरीबद्दल नव्हतं काय बोलत होते, मूर्ख असं काय कमिटीवरला काय शहाणपणा आम्हाला शिकवायली, त्याचा अर्थ तो होता का. अरे तुमच्याकडे पैसा आहे तर मरणाचा खर्च करा ना, पोरीला खर्च करणे काय कमी पडतं. त्यांचा बोलण्याचा उद्देश हा होता की तुम्ही त्याकरता शेतं विकू नका, आनंदाने लग्न करा, हा अर्थ होता. त्याचा अर्थ असा नव्हता की तुम्ही पोरीचे लग्न मी सांगतो म्हणून असं होत नाही, मी मोठं केलं तुमच्याकडे खर्च असं तुम्ही आणखी जास्त करू शकता. लोकांचा अर्थ चुकीचा करायचा नका. हां, चुकीचं काम करायचंच नाही ना, चुकीचं करायचंच नाही. आपल्याकडं सामर्थ्य तर सामर्थ्य करायचं. कोणत्याही बापाला वाटतं माझ्या एखाद्या पोराला वस्तू कमी मिळते चालेल, पण पोरीला सगळं मिळालं पाहिजे. कोणता बाप असतो आपल्या पोरीवर जास्तच प्रेम करतो, आपल्या पोरीवर प्रेमच करतो तो, कल्पनाच नाही. म्हणून तर पोरीला असेच ना, पोरीला बापाची जास्त ओढ असते. हां, ती बापाची जास्त ओढ असते. भावा त्याचा वेगळा असतो. बाबांनी गायलं, मला कळलं की त्यांना गाव वाटले म्हणून तुम्हाला थांबलं दोघाला त्यांचं होत्या. आता आपण परत म्हणू, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस. रात्रंदिवस तुझं ध्यान करीन, आठवण करीन, स्मरण करीन, असं आयुष्यभर म्हणलं होतं. अरे आयुष्यभर सोडा, सप्त्यात तर विना घ्या, बाकी सोडा मरू द्या. केलेली प्रार्थना होती का पूर्ण आपल्याची? नाही होत नाही. तो बरं म्हणतो तो देतो, पण त्याकरता वेळ लागावं लागतं. अविनाश करी वेळ लावलं तर वेळ. आपुली आईसे लाभी म्हणा पिसे गोविंदाचे, त्याचं वेळ लागावं लागतं बरं का. तिसऱ्याच्यानं म्हणलं का, म्हणलंय ना, हा तेच तर म्हणलं राहिले का काय. बस चला. लाहो लागला हो लागला आंबेचा, लाहो लागला हो लागला आंबेचा, लाहो लागला वेळ लागावं लागतं. वेळ कोणत्याही घटनेचं वेळात लागतो बा. तुम्हाला शेती करायची वेळात लावावं लागतं, व्यापार करायचा वेळात लावावं लागतं, शिक्षण घ्यायचं, गाणं वाजवणं बोलणं, अरे वेड्यासारखं प्रॅक्टिस करतात पोरं. आमच्या काळात घड्याळ नव्हतं, म्हणजे संस्थेत असताना अलाराम बी नव्हता, आणि आम्हाला किती वाजता उठायचं मिळ नव्हता. किती वाजता उठून पाकवत काय शेजारी लोक हे उठ झोप म्हणला, रात्रीचे 2 आणि कुठं वाजला, आम्हाला वाटलं 2 वाजले का मग झोप आता नाही कळलं. आता अलाराम ही सगळ्या घटना अनुकूल आहेत. कधी बी वाजावं लागतं, ते कधीही गावं लागतं, कधी पिटी घे, कधी तबला घे, कधी. कित्येक लोक महाराज झोपायच्या टायमाला ड्युट्या करतात, विनाकारण श्रीमंत होतात त्याचं माणसाला ओव्हर ड्युटी करावं लागते. कोणतीही घटना असावी लागते, त्याकरता वेळेत लागावं लागतं. विदा सावरकरांचं वाक्य, ध्येय वेळी माणसं कालांतराने युगपुरुष होत असतात. हे वेळ ही मोठी झालेली सगळी माणसं. अरे परवा मी त्याचं बोलणं ऐकत होतो, अजित पवार दादाचं. कोणतं नाही काय ते प्रश्न विचारत होता. तिने सांगितलं अरे बाबा मी सकाळी 5 वाजता उठलेलो नाही कळलो काय की ते परवा का व्हिडिओ होतं. ही माणसं झोपत नाही. तो मोदी साहेब 18 घंटे काम करतात. हे तुम्हाला वाटतं राजकीय क्षेत्रात झोपत नसतं ते माणसं. रात्रंदिवस हे माणसं दररोजचं काहीतरी डोक्यात चालू असायचं. ती उठ आपलं जीवन चांगलं मस्त झोपले नाही कळ ताण नाही काय नाही. अहो महाराज आमचं गणेश पांडुरंग महाराज आमचा एक पोरगा आहे विद्यार्थी, जुनी घटना आहे ती. मी त्याला म्हणलो असं झोपल्यास पागलवरून झोपतोस म्हणलं, तुला काय अक्कल विकल आहे की नाही. पण आता लाडका होता, मला म्हणा बाबा उठून काय करू. काय म्हणलं तुम्हाला उठून काय करू. म्हणलं अभ्यास कर, तुम्हाला काय होईल ते नाही. म्हणलं मोठा होशील, मग प्रसिद्ध होशील, लोक तुला पैसे देतील, कीर्तनकार होशील, गायक होशील, बंगला बांधशील, मग निवांत झोपशील. म्हणून मग आता काय करायला नाही कळू. मी मग झोपला. म्हणलं मग सगळं मिळून जर हेच सगळं करून हेच करायचं ना, मग आता झोपू दे ना मला. त्याला म्हणलं झोपल्याबद्दल काय त्रास नाही कडे, पण आता जर झोपला तर नंतर तुला झोप लागायची नाही. आता झोपण्याची दिवस नाहीत. हे दिवस झोपण्यात येत का. अरे आता नुसतं वारे वाजरे तर लोक झोपणार ना.
हां खणखण खण वारं वाजत लोक झोपणार आहे का नाही. वेळ अरे माणसं वेळीचीत ना. हे आमच्या पुण्याला मेंटल हॉस्पिटल आहे, वेड्यांचं कारागृह. ती सगळी वेळीचीत. कित्येक लोक तिथे शाणे असून वेळीत तो प्रश्नाची न सोडा हात टाकले वर्षी. ते किती वेळेत वेगळ्या प्रकारचे. आमच्या मित्राने एक विनोद सांगितला होता. ते म्हणा तिथे एकदा वेडे एकमेकाला म्हणले, सगळे वेडे एकमेकाला म्हणले आपल्यात एक नंबर वेडा कोण. त्यातला एक वेळा म्हणला डॉक्टर. तो म्हणला का. म्हणला वेडे असून आपण इथे येते, शहाणा असून इथे. आता याला येडं कसं म्हणायचं याला आहे की नाही. कौतुकच नाही ह्या बुद्धीचं, कौतुकच ह्या बोलण्याचं. हां तिथं प्रचंड प्रकार. तिथे एक भोंडे नावाचे डॉक्टर होऊन गेले. भोंडे त्यांचा रिझल्ट आजपर्यंत एक नंबरचा आहे. म्हणजे तिथं जे डॉक्टर लोक होतात ना त्यातला सर्वात रिझल्ट भोंडेंचा आहे. कारण ते काय करतात, त्यांनी असं सर्व्हिस केली सर. तिथं गेल्याच्यानंतर नानासाहेबजी बरं का सरपंच, ते जाताना वेड्याचंच कपडे घालून जायचे ट्रीटमेंट करायला. मग त्यांना वाटत हा आपल्यातलाच नाही कळलं. ती त्याला चांगलं बोलायची, चांगलं. हां ती समान सिरियस व्यसन ज्याची त्याची मैत्री जुळती ना, ज्या त्या गुणाची मैत्री जुळत असते पा. सारख्याची आवड निर्माण झाली का. महाराज एखादा जर पिणारा अट्टल मनुष्य असतो का, त्याला कोणत्या नवीन गावात जाऊ द्या, मित्र भेटतोच नाही कळलं. हे ओळख असते महाराज. तिथे एकमेकाला तिथे रेंज असते, रेंज. हां रेंज मिळतीच ती. तसं ते म्हणले रेंज म्हणलं, ती रेंज. अहो एकदा असा प्रकार घडला, एक वेळेस भिंतीवर चढलं, ते खाली उतरणं. सर्वांनी प्रयत्न केला, डॉक्टर परेशान झाली. दुसऱ्या वेळा मला मी घेऊ का खाली. ते म्हणलं आम्हाला आवरण तुला कसं म्हणतो. म्हणा नाही ते आमचं आहे ना, ते आम्हाला कळतो. ते म्हणलं घे खाली. ह्या वेळेनं काय केलं, तो म्हणला कात्री आणा. तो म्हणा त्याला खाली घ्यायचं ना कात्रीचं. तो म्हणा आणा म्हणला. आणली कात्री. तिने एकच कात्री 2 हातात धरली आणि म्हणला खाली उतरणं तर भिंत कापीन, खाली उतरणं तर भिंत कापीन. तो म्हणा भिंत नाही कापायची, खाली उतरते खाली. काय म्हणजे लय अवघड आहे तिथं वेळ. तिथं कोणाचं काय घडेल आणि कोण काय त्याचा संबंधच नाही मला. काय नवीन प्रकारे तिथं त्यांनी जे जवळजवळ बरं का थोडं सर, त्यांनी 50 प्रयोग लिहून ठेवलेत. किती 50 प्रयोग लिहून ठेवलेत की त्यांनी हॉस्पिटलमध्ये काय काय प्रयोग केले वेळेवरती. लय गोड प्रयोग केले. तिने एकदा असा प्रयोग केला, सगळे वेडे एका हॉलमध्येच कोंडले आणि DJ लावला आणि म्हणले नाचा. ट्रेस डोक्यातला ट्रेस जाण्याकरता नाचा लावलं गाणं, नाचा. सगळे नाचू लागले. त्यातलं एक अचानकच नाचाचं बंद झालं. त्या डॉक्टरचे सर खुर्चीवर बसलं. डॉक्टर वाटलं हे शहाणं झाले. डॉक्टर सांगितले का नाचत नाहीस. तुम्हाला कसं नाचणार, मी नवरदेवी. बापरे. डॉक्टर म्हणला हे तर टोटल बिघडलंय म्हणला. अरे बाबा उठ म्हणला नवरदेवी. त्याला वाटलं आपली वरातची. मग तिथं माइंड नाही वेगळ्या माइंडचे मारे पंढर माझं वेगळ्या वेगळ्या म्हणजे. एक वेळेत असं पाणी चालू केलं नळाचं आणि त्याला शर्ट धरलं असं, पाण्याच्या खाली शर्ट. डॉक्टर माहिती आता काय डॉक्टर म्हणणार. डॉक्टर माहिती येण्याची. डॉक्टर तरी म्हणले काय करतो. तो म्हणला मासे धरतो. काय बोलणार डॉक्टर. गेले निघून. डॉक्टर परत आले. डॉक्टर परत त्याला मुद्दा म्हणले धरले का मासे. नळातून कुठं मासे येतात का डॉक्टरला. अरे काय एवढे विचित्र एवढे भयानक लोक तिथे कल्पना लय भयानक तिथे. हां एक जर वेळा सारखा त्या भिंतीला कान लावायचा, 15 मिनटं भिंतीला कान लावायचा, निघून जायचं. परत यायचा दुसऱ्या दिवशी परत कान लावायचा. 7 दिवस कान लावत होता. डॉक्टरनं सांगितलं काय येत असं बरं इथून. डॉक्टरनं तेव्हा बाजूला गेले की कान लावला. काहीच कळलं नाही. डॉक्टर म्हणले येड्या इथं काहीच आवाज येत नाही, कशाला कान लावतोस. ते डॉक्टर ठोका मारला. तुम्हाला 7 दिवसात मरा नाही आला तुला कसं येईल. हे नाही कार्यक्रम अवघड तिथे. तिथं ज्याला जसं वाटन तसं जे करते ते करतील. अहो त्या मी खोटं बोलणार नाही, पंडित जवाहरलाल नेहरू पुण्याला आले होते. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या जीवनाचा प्रसंग त्यांचा बायोपिक वाचा. ते स्वतः त्यांच्या जीवनाप्रसंग मेंटल हॉस्पिटलला भेट दिली. त्या टायमाला 3 वेळानं म्हणले म्हणा ओळखलत का मी पंडित जवाहरलाल नेहरू. तो मला आमच्यात 2-3 येत नाही कळलं. येत ना ते म्हणा आमच्यात 2-3 येत म्हणलं. असं काय नाही. ते कोणी कोणाला पंडित जवाहरलाल नेहरू तुमचं काय घेऊ म्हटलं. इथं जे आले ते स्वतःला तसंच म्हणतात मला. मी कशा करतो तो माणसाला वेळ ते जाऊन पहा. वेळ लागावंच लागेल, वेळच व्हावं लागेल. हे का नाही वेळच व्हावं लागेल, समर्पण व्हावं लागेल. पण तो म्हणतात लावी म्हणा पिसे पिसे म्हणजे वेळ गोविंदाचे. त्याचं वेळ लागली की तो काय काय देतो. आणि एकदा तो प्राप्त झाला उत्तर शेवटच्या चरणात. तो का क्या बात है. तो का तू का
तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एका मरणाने माणसाचं मरण सार्थक व्हावं आणि मग उत्तम कीर्तिपाला शिल्लक राहावं. कीर्तीही राहते. सकाळीच आमचा एक विषय झाला, प्रसिद्धीला व्हॅलिडिटी असते. प्रसिद्धीला कोणत्या वर्षी कोणता मनुष्य प्रसिद्ध होईल आणि कधी मायनस जाईल पण सांगता येत नसतं. प्रसिद्धी चढ उतारे ती कोणालाच नाही येऊ शकते.
कीर्ती ही चिरकाल स्वरूपात असते, चिरकाल असते. आणि कीर्ती दोन प्रकारची. जेव्हा जेव्हा तुम्हाला छत्रपती शिवराय सांगावं लागतील तेव्हा तेव्हा अफजल खान सांगावाच लागतो. म्हणून कीर्ती आहे का? कीर्तीचे, पण एकाच्या पाठीमागे उत्तम शब्द आहे आणि एकाची फक्त कीर्ती आहे. म्हणून इथला शब्द उत्तम आहे. राम सांगायचा म्हणजे की रावण सांगावाच लागतो, कीर्तीचे पण उत्तम नाही. कृष्ण सांगायचं म्हणजे कंस सांगावाच लागतो, कीर्तीचे पण दोघातला फरक आहे. इथं शब्द आहे पहिला उत्तमची उरे. उत्तम राहण्याकरता एक काम करावं लागतं, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नवे ज्ञानेश्वर आवले सर्वांनी हात वरती करा एकदा. सर्वांनी म्हणा तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 आपल्या गावाचं प्रतिदा दर्शन घडलं ज्यांच्यामुळे झालं. तसं सरपंच नानासाहेबजी गाडगिऱ्यांचा फोन आला, त्यांना ज्याने माझा परिचय दिला त्यांचे सुदाम दळवी सर. आजच्या कीर्तनाचं सौजन्य विलास बबनराव गाडीलकर, हॉटेल नगरी तडका, माधव दगडू शेलार व्हाईस चेअरमन, या दोघांचंही सौजन्य लाभलं, त्यांनाही धन्यवाद. आमचे दळवी सर असतील, सुदाम सर असतील, आमचे थोरात सर असतील, अस्कर साहेब असतील. जवळजवळ यांच्या मुंशीला मी 20 वर्षापासून जातो, 20-22 वर्ष झाली. म्हणजे माझ्या ॲक्सिडेंटच्या अगोदर, म्हणजे जुने खूप जुनं जातो मी त्यांच्याकडे. त्यांचा माझा परिचय इथं झाला होता, कुठं भैरे गांगर्डे, तिथे शिक्षक आहेत ते. आणि तिथं माझं काल्याचं कीर्तन होतं 22 वर्षापूर्वी. त्या परिचय झाला आणि मग पुढे वाढत गेला तो विषय. त्यांनी सरपंचांना सांगितलं, तुम्ही दुसऱ्या मिनिटाला हा म्हणला, तर इथं मला बरं वाटलं, लिस्ट वाचली. सुंदर गायक मयूर महाराज, आमचे देवदास महाराज, प्रदीप महाराज, पांडुरंग महाराज, या सर्व बाबा असतील, सर्व गुणजनांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. बाप माणूस शेवटी बरं का, चांगलं चांगलं टाका बरं का. थोडं राहिले आपलं आता, नाही कळलं म्हणजे 30-35 वर्ष दिलेत ना आता. मग आता किती राहिले तर किती नाही, जाताचा झटका एखादा बसायचा. आपलं थोडंच राहिले आता, तेवढं आपलं हातचं टाकून टाका. माईक सिस्टीम करता टाळी वाजा एकदा सुंदर. काय असतं, कधी कधी सप्त्यात कीर्तनकार मोठे लोक बोलवतात, गायकवादक चांगले आणतात आणि सिस्टीमच चांगली लावत नाहीत. अशी चांगली सिस्टीम असते की गायकवादकाला ऊर्जा येते. मग आता त्याशिवाय बी त्यांचे कसा गुण दिसेल. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद. चोपदार महाराज बाबा प्रसन्न मनाने उभे आहेत बरं का. आता येणाऱ्या काळात अशी वयोवृद्ध माणसं पाहायला भेटणार नाहीत, कारण 60च्या पुढं माणसं जगत नाहीत. भारताचंच आयुर्मान 60 झाले, जगतीलच काय माणसं, मायनस होत गेले सगळे. येणाऱ्या कालखंडात प्रचंड कठीण काय काय घडेल. त्यामुळे आता ही माणसं जपणं गरजे बरं का. देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्षे होत आहेत, तर 80 वर्षाची माणसं सापडली. रासकर साहेब, देशाच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट 2047 100 वर्ष होतील. 100 वर्षाची माणसं आणायची कुठून, आणायची कुठून. उलट जर त्या टायमाला 100 वर्षाची माणसं सापडली तर महाराष्ट्र शासन आणि भारत शासन त्यांचा सत्कार करतील, कारण हिनं या भारताचा तिरंगा 100 वर्ष पाहिला. सापडलं नाही, त्यामुळे यांचं कौतुक करत जावं. हे नाही कोणत्या कोणाचं कौतुक करावं, कोणाचा दिवस कोणाचा शेवटचा आनंदाने राहत जावं. आपल्या सप्ताहाचं 14 वर्षे मी काल भरुणाथाची त्यांनी प्रार्थना करतो, आपल्या सप्ताहाचे 100 वर्ष पूर्ण होत. आणखी एक प्रार्थना करतो, त्या 100व्या वर्षी तुम्ही असे पुढे बसलेले असोत. नाही का, हे टाळी वाजवणं त्यावरती यांना भरोसा नाही, त्यांना माहिती आहे हेच बसच हे नाही. पण चांगलं म्हणत जावं, चांगलं बोलत जावं. एक चांगली प्रार्थना करू माझ्या वतीनं. कीर्तन सर्व लक्षात नाही ठेवतं, एक वाक्य लक्षात ठेवा, देशावर आणि धर्मावर आपल्या नितांत प्रेम करायचे, प्रचंड प्रेम करायचं. माझ्या आवडीचं एक गाणं आहे पहा, ते गाणं असं आहे, देश से हे प्यार तो हर पल कहना चाहिए, मैं रहू या ना रहू भारत ही रहना चाहिए. देशावर प्रचंड आपलं प्रेम असावं, प्रचंड प्रचंड धर्मावर प्रेम असावं देशावर. देशाचं प्रेम व्यक्त करताना स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्यांची पार्लमेंटमध्ये कविता गाजली होती. ती पार्लमेंटमध्ये म्हणली होती, सर्व खासदारांना देशावर आम्ही प्रेम करतो, हे जिवंतपणे तुम्हाला कळेल, पण आमच्या मृत्यूनंतर पाहाल तरी तुम्हाला प्रेमात दिसेल. तेव्हा त्यांच्या कवितेचे बोल असे होते, ते म्हणले, ते भारत
ये भारत कोई ज़मीन का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है। या कि नदी नदी हमारे लिए गंगा है, या का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो भारत के लिए, हम मरेंगे तो भारत के लिए। मरने के बाद गंगा जल में बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज़ आएगी, भारत माता की। विठल जय जय विठल।